उपाध्यक्ष भाजपा, नितीनजी पाटील तालुका अध्यक्ष भाजपा, विजयभाई पाटील मंडल अध्यक्ष, रोहनभाई माळी शिवसेना शहर प्रमुख, जितेंद्र जमदाडे शहर अध्यक्ष, ईश्वरभाई पाटील, कल्पनाताई पंड्या, धनराजजी पाटील, रामाशंकर माळी, जेपी अप्पा, केडी काका, कैलासभाऊ चौधरी आणि आरपीआयचे आमचे ज्येष्ठ अध्यक्ष अरविंदभाई कुवर, उपस्थित सर्व सन्मान्य मंच, या नगरीतले सर्व ज्येष्ठ माता बंधू आणि भगिनींनो, नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती झाली, परंतु जिल्ह्याच्या ठिकाणी नंदुरबार आहे, परंतु खरं पाहायला गेलं तर आर्थिक राजधानी शहादा तालुका आणि शहादा शहर आहे. आणि मला अभिमान आहे की मी ह्या तालुक्याचा आमदार आहे. ज्या पद्धतीने आपण पाहतो, नंदुरबार जिल्ह्यातलं कुठलंही उत्पन्न असेल, शेतीचे उत्पन्न असेल, व्यापाराचं काही असेल, सर्वात जास्त उत्पन्न शहादा तालुक्यातून दिलं जातं. केळी असेल, पपई असेल, ऊस असेल, मिरची असेल, कापूस असेल, सर्वच प्रकारचं मोठ्या प्रमाणात उत्पन्न शेतीच्या ह्या तालुक्यातून घेतलं जातं. आणि शहर देखील मोठी बाजारपेठ आहे शहादा शहर. आणि ह्या ठिकाणी ज्या काही सुविधा असल्या पाहिजे त्याबद्दल माझं काही विजन आहे ते मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय. या शहरात चांगली एज्युकेशन संस्था आहे, आदरणीय अण्णासाहेबांनी ती स्थापन केलेली आहे. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात इंजिनियर असतील, इतर काही पदव्या त्या ठिकाणी आहेत. या ठिकाणी शिकून ते मुलं आजच्या तारखेमध्ये परदेशात जर पाहिलं आपण, नंदुरबार जिल्ह्यातले विदेशामध्ये किती लोक नोकरीला आहेत, त्याचे 50% फक्त शहादा शहरातले आणि शहाद्यातल्या एज्युकेशन संस्थेतले त्या ठिकाणी शिकून गेलेले विद्यार्थी दिसून येतील. त्या ठिकाणी असं हे सर्वच दृष्टीने समृद्ध असलेलं हे शहर आणि हा तालुका. याबद्दल बोलायचं झालं तर या ठिकाणी चांगले गटारी असले पाहिजे, या ठिकाणी चांगले सिमेंटचे रोड असले पाहिजे, या ठिकाणी चांगले मैदान असले पाहिजे, या ठिकाणी चांगले गार्डन असले पाहिजे, या ठिकाणी वॉकिंग सीट असले पाहिजे. कारण आर्थिक राजधानी जर आहे तर ह्या ठिकाणी सर्व सुविधा भेटल्या पाहिजे. ह्या दृष्टीने मी प्रयत्न करतो आमदार म्हणून. निवडून आल्यानंतर करोना लागला, करोना नंतर सरकार आपलं गेलं. 2.5 वर्ष महाविकास आघाडी सरकार होतं, त्याच्यात काही निधी भेटला नाही. परंतु जेव्हा आपलं सरकार आलं, आदरणीय शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वामध्ये, आता अजितदादा देखील आपल्या सोबत आहे, तेव्हापासून मी माझ्या विजनला सुरुवात केली. ह्या शहरातले जे काही DP रोड असतील ते सर्वच्या सर्व सिमेंट कॉन्क्रीटीकरण करण्याचं मी ह्या ठिकाणी मंजुरी घेतलेली आहे. ह्या शहरातले जे काही रस्ते आहेत, गल्ली बोर्डातले, त्या ठिकाणी पेवर ब्लॉक असतील, लाईट असतील, गटारी असतील, काही मंदिरं असतील, त्या ठिकाणी देखील पेवर ब्लॉक देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी या 2 वर्षामध्ये शहरामध्ये मी जवळपास 35 कोटी रुपये आणलेले आहेत. ह्या शहरामध्ये आत्तापर्यंत एवढा मोठा निधी कधी आला नाही, एवढा निधी ह्या ठिकाणी मी आणला. तो आणत असताना जेव्हा शहरातल्या सुविधा व्हायला लागल्या, तर शहराला लागून जो आपला हद्दवाढ होते, त्या हद्दवाढीमध्ये देखील बरेच वर्ष झाले त्या ठिकाणी कॉलन्या झाल्यात. ज्या काही शिरूर असतील ग्रामपंचायत, काही मोहिदा ग्रामपंचायत असतील, काही मलोणी ग्रामपंचायत असतील, लोणखेडा ग्रामपंचायत असेल, अशा ठिकाणी त्या हद्दवाढीच्या कॉलन्या झाल्या, परंतु त्यांना जायला यायला रस्ते देखील नव्हते. त्या लोकांनी देखील माझ्याकडे मागणी केली की ह्या ठिकाणी देखील आम्हाला रस्ते हवे आहेत, परंतु हद्दवाढ नसल्याने आपल्याला देता येत नव्हते. तरी देखील मी त्या ठिकाणी त्या हद्दवाढीच्या परिसरामध्ये 25-15 या हेडखाली मी त्या ठिकाणी 5 कोटीचे रस्ते दिले. आणि त्या लोकांना येण्या जाण्यासाठी ज्या ठिकाणी महत्त्वाचं मला वाटलं त्या ठिकाणी ते रस्ते दिले आणि त्यांना जेवढं सोयीचं होईल तेवढं करून देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर प्रत्येक समाजाला, या ठिकाणी लहान लहान समाज आहे, प्रत्येक समाजाला त्यांचं स्वतःचं एक सभागृह असलं पाहिजे.
सभामंडप असला पाहिजे, त्यांचे धार्मिक सांस्कृतिक कुठलेही कार्यक्रम त्यांना करता आले पाहिजे। यासाठी मी त्यांना सर्वच समाजांना मी सांगितलं अध्यक्षांना की आपल्याला समाजासाठी मी त्या ठिकाणी समाज भवन असेल, सभामंडप असेल मी देणार आहे, आपण आपली स्वतःची जागा उपलब्ध करून द्या। त्या पद्धतीने आत्तापर्यंत जवळपास 8-10 समाजाच्या लोकांनी त्या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिली। त्या 8-10 समाजाच्या लोकांना मी म्हणजे त्या समाजाला प्रत्येकी 30 लाख रुपये मी दिलेले आहेत, आत्ता मंजूर करून दिलेले आहेत। आणि उर्वरित राहिलेले समाज देखील आहे, त्यांनी जागा उपलब्ध करून द्यावी, त्यांना देखील आपण त्या ठिकाणी सभामंडप आणि समाज भवन आपण देऊ। विकासाची कामं करत असताना या शहराचा विकास झाला पाहिजे, सर्व डीपी रोड सिमेंट झाले पाहिजे, एक सुंदर असं शहर हे निर्माण झालं पाहिजे असं माझं विजन आहे आणि त्या दृष्टीने मी काम करतोय। या ठिकाणी हद्दवाढीची जी मोठी समस्या आहे, बऱ्याच वर्षापासून हद्दवाढीची जी फाईल आहे ती नाशिकला धूळखात पडली होती। मी ती फाईल काढली आणि ती मार्गी लावली आणि मार्गी लावत असताना मुंबईपर्यंत नेली, हद्दवाढ मंजूर देखील झाली, परंतु तेवढ्यात आचारसंहिता त्याच दिवशी लागली ज्या दिवशी आपली फाईल मंजूर झाली हद्दवाढीची, म्हणून नोटिफिकेशन करता आलं नाही, जे गॅझेट होतं ते गॅझेट करता आलं नाही। येणाऱ्या काळामध्ये जशी आचारसंहिता संपेल त्यानंतर लगेच आपण गॅझेट झालं की हद्दवाढीची त्या ठिकाणी सीमांकन होईल आणि सीमांकन झाल्यानंतर त्या हद्दवाढीसाठी जो काही वाढीव भाग आपला आहे त्या ठिकाणी आपण 150 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत, मंजूर आहेत पैसे। परत पाणी पुरवठा योजना आहे, त्या पाणी पुरवठा योजनेमध्ये आपल्या सारंगखेड्याहून पाणी येतं, परंतु तेवढं पुरेसं पाणी होणार नाही भविष्यामध्ये। जी काय हद्दवाढ झालेली त्या ठिकाणी देखील पाण्याची आवश्यकता लागेल, म्हणून मी अमृत 2 योजना ही आपल्याला लेट झाली होती, जी तळोद्याला आम्हाला भेटली, नगरपालिकेला पण शहाद्याला भेटू शकली नाही, म्हणून मी सरकारच्या पाणी पुरवठा योजनेतून आत्ताच आचारसंहिता चालू असताना त्याच्या अगोदर आदेश करून घेतले होते आणि त्या GR देखील होऊन गेलेले आहेत। त्याच्यामध्ये 89 कोटी आपल्याला त्या पाणी पुरवठा योजनेत मंजूर झालेले, ज्याच्याने आपण पाणी सारंगखेड्याहून आपण शहाद्यामध्ये आणणार आहे आणि उर्वरित जो भाग हद्दवाढीचा भाग आहे त्या ठिकाणी चांगलं शुद्ध असं पाणी पिण्याचं आपण त्या ठिकाणी पाणी पुरवठा करणार आहे। अशा अनेक काही योजना आहे ज्या आपण या ठिकाणी राबवणार आहे आणि सुंदर असं शहर आपल्याला कसं करता येईल। जे आर्थिक राजधानी आहे त्या आर्थिक राजधानीसारखं दिसलं पाहिजे, त्या ठिकाणी चांगलं क्रीडा संकुल असलं पाहिजे। एक छोटंसं क्रीडा संकुल होतं आपल्याकडे, त्याला लागून जी जागा होती 1.5 एकरमध्ये आपल्याकडे ह्या ठिकाणी क्रीडा संकुल होतं, त्याला लागून अजून 2.5 एकर जागा रिक्त होती, ती आत्ताच तहसीलदार असतील, CO साहेब असतील यांच्याशी बैठक घेऊन ते आपण ताब्यात घेऊन घेतलेलं त्या ठिकाणी चांगलं असं एक क्रीडा संकुल उभारावं, जेणेकरून ह्या परिसरातल्या जे काही तरुण आहेत ज्यांच्यामध्ये क्षमता आहे, ज्यांच्यामध्ये खेळाचं काहीतरी मोठं कौशल्य आहे, ते त्यांना कुठंतरी त्यांचा प्लॅटफॉर्म असलं पाहिजे, म्हणून आपण ती 4.5 एकर जागा एक क्रीडा संकुल म्हणून आपण त्या ठिकाणी मंजूर करून घेतलेली आहे आणि त्यासाठी देखील मी एक 10 कोटी रुपये क्रीडा मंत्र्यांकडे मागितले, ते देखील मंजुरीला आहेत, तेही लवकरच मिळणार आहे, जेणेकरून त्या ठिकाणी आपण एक ज्येष्ठ असतील त्यांच्यासाठी वॉकिंग ट्रॅक, जिमसाठी तरुणांसाठी जिम आणि त्या ठिकाणी क्रिकेट जरी बॉक्स क्रिकेट खेळता येईल असं आपण त्या ठिकाणी नियोजन केलेलं आहे। त्याचा आराखडा देखील तयार झालेला आहे, एस्टिमेट देखील झालं आहे, परंतु आचारसंहिता असल्या कारणाने आपल्याला ते करता आलं नाही। येणाऱ्या काळात ते होणार आहे। ह्या संपूर्ण शहराच्या चेहरा मोहरा बदलण्याचं माझं विजन आहे आणि ते नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आपल्याला आचारसंहिता संपल्यानंतर 1-2च महिन्यात जोपर्यंत विधानसभा लागेल तोपर्यंत आपल्याला दिसून येईल। यापुढे आपल्याला सर्व नागरिकांना आश्वस्त करतो, आपण या ठिकाणी सर्व धर्माच्या लोकांना, सर्व जातीच्या लोकांना घेऊन चाललेलो आहे। आपण ह्या ठिकाणी आदिवासी असतील आदिवासी भवन देण्याचा प्रयत्न केलेला आहे, दलित बांधव असतील त्यांना बुद्ध विहार देण्याचा प्रयत्न केलेला आहे, विपश्यना केंद्र देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि दिलेलंही आहे। त्यांच्या वस्त्यांमध्ये आपण सिमेंट रोड, पेवर ब्लॉक देखील दिलेले आहेत। मुस्लिम बांधव असतील त्यांना देखील आपण त्या ठिकाणी, बोहरी समाज देखील त्या ठिकाणी त्यांच्या मशिदीजवळ आपण त्या ठिकाणी पेवर ब्लॉक दिले, रस्ते दिलेत, प्रत्येक गल्लीबोळ्यामध्ये आपण त्या ठिकाणी रस्ते देण्याचा प्रयत्न केला आणि दिलेले पण आहे। आपण खाटिक समाज आहे त्यांना देखील, मनसुरी समाज आहे त्यांना देखील आपण त्या ठिकाणी भवन दिलेले आहेत। अल्पसंख्याक योजनेमधून प्रत्येक समाजासाठी काही ना काही आपण या ठिकाणी दिलेले आहेत आणि सर्व समाजांना, सर्व धर्मांना आपण घेऊन या ठिकाणी चालतोय। येणाऱ्या काळामध्ये नक्कीच या शहराचा चेहरा मोहरा बदललेला असेल आणि हे शहर एवढा मोठ्या प्रमाणात आपण निधी आणू। आता तर गावित साहेब सुद्धा आपल्यासोबत आहे, त्या टायमाला गावित साहेबांनी मला निधी दिला नाही,
समोरच बसलेले आहेत, परंतु हे आता आम्ही एकत्रच काम करतोय. तेही मला चांगला निधी देतील आदिवासी विकास विभागाकडून, आणि अजून त्यात भर पडेल आणि अजून चांगलं शहर आपल्याला निर्माण करता येईल. हिनाताई देखील आहे, हिनाताई केंद्रामधून काही काही योजना असतील त्या देखील आपल्याला देतील आणि एक चांगलं सुंदर असं शहर आपल्याला या ठिकाणी निर्माण करता येईल, जेणेकरून आपल्याला अभिमान वाटेल की शहादा शहर म्हणजे आर्थिक राजधानी तर आहे, परंतु सुंदर आणि स्वच्छ देखील आहे असं आपल्याला सांगता येईल. आज या सभेच्या माध्यमातून जे काही मी कामं केलं आणि करणार आहे हे आपल्यापुढे ठेवलेत. या ठिकाणी मी आता लोकसभेची निवडणूक चालू आहे, एवढी सर्व विकास कामं आहेत. गावित साहेबांनी देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे, ते सांगतील त्यांच्या भाषणामध्ये. हिनाताईने देखील या ठिकाणी बऱ्याच योजना राबवल्या, त्या देखील सांगतील या ठिकाणी. परंतु एवढे सर्व योजना, एवढा सर्व निधी इथं कधीही आलेला नाही. शहादा शहरामध्ये एवढा निधी आम्ही आणलेला आहे, म्हणून विरोधकांना या ठिकाणी बोलण्यासाठी काही शब्दच नाही आहे विकासाबद्दल. ते फक्त एकच गोष्ट सांगतात, विकासावर कधी बोलत नाही. फक्त त्यांच्याकडे एकच आहे, आरक्षण काढून घेतील, 400 पार होतील तर आरक्षण काढून घेतील, समान नागरी कायदा लागू करतील आणि सर्व आदिवासी, दलित, ओबीसींचे आरक्षण निघून जाईल, अशा बोलथापा आणि अपप्रचार ते करतायत. दुसरे बोलायला कुठलेच मुद्दे नाही त्यांच्याकडे. असा अपप्रचार करून आपल्या आदिवासी जनतेला, दलित जनतेला, सर्वसामान्य जनतेला ते त्या ठिकाणी गुमराह करतायत. तर त्याला बळी न पडता आपण या देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब यांना त्या ठिकाणी दिल्लीमध्ये तिसऱ्यांदा आपण निवडून देऊन त्या ठिकाणी पंतप्रधान म्हणून पाहायचे. ते तर होणारच आहे, परंतु अबकी बार 400 पार आपण म्हणतो, तर त्या पद्धतीने आपल्याला त्या 400 मध्ये हिनाताईंना देखील पाठवायचं आहे. या ठिकाणी आपल्या माध्यमातून ह्या मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात म्हणजे विक्रमी लीड देऊन त्या ठिकाणी हिनाताईंना आपण कमळाचं फूल म्हणून मोदी साहेबांकडे संसदेमध्ये पाठवून मोदी साहेबांचे हात बळकट करून पुन्हा एकदा या देशामध्ये विकसित करणारं एक सरकार मोदी साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे. 2029 पर्यंत हे देश आता 5व्या नंबरवर आहे, तो 3ऱ्या क्रमांकावर देणार आणि एक महाशक्ती म्हणून त्या ठिकाणी निर्माण होणार. ह्या उद्देशाने मोदी साहेब काम करतायत. आपण सर्व पाहतोय की फक्त मोदी साहेबांना आपण देशातले लोक विश्वगुरू म्हणत नाही, तर जगातले सर्व लोक विश्वगुरू म्हणतात. अशा व्यक्तीला आपण पंतप्रधान होताना आता तिसऱ्यांदा पाहणार आहे आणि देशाचा नक्कीच विकास होणार आहे. त्यासाठी आपले सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की आपण सर्व येणाऱ्या 13 तारखेला आपण आपल्या उमेदवार हिनाताई गावित यांची कमळाची निशाणी आहे, त्या समोरील बटन दाबून त्यांना प्रचंड विक्रम मताने निवडून द्याल अशी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी, जय भीम, जय श्रीराम. धन्यवाद आदरणीय आमदार साहेब. खरं तर या परिसराचा विचार करत असताना, या मतदारसंघाचा विचार करत असताना ज्यांच्या नाम उल्लेखाने या सगळ्याच बाबी अपूर्ण आहेत, त्या अण्णासाहेबांचे आपण सदैव ऋणी राहू. कारण पुण्यात, मुंबईत नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यात ज्यावेळेस आपण जायला लागतो आणि ज्यावेळेस आपली ओळख सांगतो की आम्ही कुठले आहोत, शहाद्याचे आहोत, अण्णासाहेबांचं शहादा का, तर अशा अण्णासाहेब पिके पाटलांच्या शहाद्याचे आपण वारस आहोत. तोच वारसा समर्थपणे या ठिकाणी आदरणीय बापूसाहेब, आदरणीय प्राध्यापक मकरंद पाटील साहेब चालवत आहेत. त्यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर 2 ओळींमध्ये मला या ठिकाणी सांगता येईल, त्या 2 ओळी त्यांना तंतोतंत लागू होतात. त्या अशा, कोई चलता पदचिन्हों पर, कोई चलता पदचिन्हों पर कोई पदचिन्ह बनाता है, कोई चलता पदचिन्हों पर कोई पदचिन्ह बनाता है, पदचिन्ह बनाने वाला ही दुनिया में पूजा जाता है. असे पदचिन्ह पूजून खऱ्या अर्थाने अण्णासाहेब खरं तर एक उत्तम जोहरी होते. अर्थात त्या जोहरीने विकासरत्न डॉक्टर गावित साहेबांसारखा हिरा परखला आणि या परिसराचा विकास झाला. तीच समर्थपणाची वारसा झेलण्यासाठी, पेलण्यासाठी आपण सगळेजण त्यांचा वारसा चालवूयात. म्हणून मी या ठिकाणी निमंत्रित करतो कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तसेच पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळाचे समन्वयक प्राध्यापक मकरंदजी पाटील साहेब. जय श्रीराम. आजच्या या लोकसभा 2024च्या भारतीय जनता पार्टी NDAच्या प्रचार सभेत
आपल्या भारतीय जनता पार्टीच्या लोकप्रिय उमेदवार डॉक्टर हिनाताई गावित यांच्या प्रचारानिमित्त उपस्थित आपले महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री, नंदुरबार जिल्ह्याचे शिल्पकार आदरणीय गावित साहेब, आपल्या शहादा तळोदा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार आदरणीय राजेश दादा, तसेच किनवट मतदारसंघाचे आमदार भीमरावजी केराम साहेब, आपल्या परिसराचे नेते आदरणीय बापूसाहेब व मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय व्यासपीठ व समोर उपस्थित मतदार बंधू आणि भगिनींनो, माझ्यापुढे अनेक वक्त्यांनी सांगितलं की विकास होईल, ते होईल, कोण काय केलं, कुठं गेलं. मला एकच सांगायचे आहे की 2014 पर्यंत काय होतं, 2024 मध्ये काय झालं. आपण गावित साहेबांना ओळखतो, हिनाताईंच्या आधी आपण गावित साहेबांना ओळखतो. गावित साहेब मंत्री झाल्यानंतर आदिवासी विकास मंत्री काय असतो, आदिवासी विकास मंत्री काय करू शकतो, किती लोकांना कुठल्या कुठल्या योजना देऊ शकतो, किती सामान्य माणसांपर्यंत सरकारचा पैसा पोचवू शकतो, या गोष्टी आपल्याला माहिती पडल्या. त्याच अनुषंगाने आपण जर विचार केला तर जे आदरणीय अण्णासाहेबांचे स्वप्न होतं की प्रत्येक शेतात पाणी पोचलं पाहिजे, त्यासाठी तापीला बंधारे झाले पाहिजे, प्रकाशा बॅरेज असो, सारंगखेडा बॅरेज असो, हे करण्यातही आदरणीय गावित साहेबांनी योगदान दिलं. त्यामुळे आपल्या परिसरात जे शेतकरी, आता राजेशदादांनी सांगितलं की शहादा माझा मतदारसंघ सगळ्याच गोष्टीत पुढे आहे, शेती असो, व्यवसाय असो, सगळ्या गोष्टीत पुढे, म्हणजे आर्थिक राजधानी, शैक्षणिक राजधानी आपण त्याला म्हणू शकतो. त्याच्या आधी डॉक्टर टाट्याने सांगितलं की 2 नेत्यांनी इथं सभा घेतली, मोठी सभा घेतली आणि आरोप प्रत्यारोप केले. त्यांनी त्यांच्या बोर्डवर निष्ठावंत लिहिलेलं होतं. त्याच्यात 1-2 वर्ष आधी ते एकमेकाच्या विरोधात शिवीगाळ करत होते, तर ती निष्ठा तेव्हा कुठं होती. आणि त्याचसोबत आपण जे आता त्यांचे उमेदवार आहेत ते म्हणतात की नवीन उमेदवार आहे, नवीन चेहरा आहे, तर तो चेहरा त्यांच्या वडिलांच्या रूपाने मागच्या 5 वर्षात आधी येऊन गेला आहे. त्याच्या आधी 20 वर्षापूर्वी आदरणीय अण्णासाहेबांनी त्यांना लोकसभेचं तिकीट दिलेलं होतं. एकदा तिकीट मिळालं, निवडले नाही, तर 5 वर्षात ते कुठेही दिसले नाही. त्यानंतर विधानसभेचे इलेक्शन झालं, नशिबाने त्यांना साथ दिली आणि ते आदिवासी विकास मंत्री म्हणून या राज्यात स्थापित झाले. त्या 2 वर्षात केसी पाडवी साहेबांना आपण कधी शहादा तालुक्यात कुठल्या कार्यक्रमात कुठली योजना देताना पाहिलं असेल तर सांगा. आणि त्याच याच्यात आपण जर आता 1.5 वर्ष पाहिलं, आधीचं काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये आदिवासी विकास मंत्री असताना गावित साहेबांनी केलेलं कामं सोडून द्या, पण या 1.5 वर्षात, त्या 2.5 वर्षात त्यांनी किती वेळा भेट दिली नाही, 2.5 वर्षात किती योजना लोकांपर्यंत पोहोचल्या, याचा आपण सर्वसामान्यांनी विचार करावा. योजना सरकार करते, पण त्या लोकांपर्यंत पोहोचण्याचे काम जो माध्यम असतो, मंत्री साहेब, त्यांनी जे केलं, आज असं गाव नाही, अशी खेडं नाही, असा माणूस नाही की ज्याच्यावर केंद्राची किंवा राज्य शासनाची म्हणजे युती सरकार, केंद्रातील NDA सरकार एकही योजना पोहोचलेली नाही आहे. इथं आपण जे बसलेलो आहोत याच्यातले 75 ते 80% लोक असे आहेत की यांना कुठली योजना म्हणा, कमीत कमी आपण लसीकरण तर केलेलंच आहे कोविडच्या काळामध्ये, त्यानंतर अनेक योजना मिळालेल्या आहेत. तर या गोष्टी आपण पाहिल्या पाहिजे. गोवाल पाडवी आला 5 वर्ष, त्याचे वडील 2.5 वर्ष मंत्री होते, 35-37 वर्ष आमदार आहेत. त्या कालावधीमध्ये कुठं होते ना, त्या मतदारसंघात नाही आहे. आधी शहादा तालुक्यातील काही भाग त्या मंत्री त्या आमदारांच्या मतदारसंघ होता, तेव्हाही कुठं दिसले नाही. त्यांचे माझे मित्र अंबालाल भाई मसाचे सांगतात की त्यांचे फार चांगलं आहे म्हणे, 2-3 फाटलेले शर्ट आहेत, कॉलर फाटलेले, इलेक्शन आलं का ते शर्ट काढायचे, ते शर्ट घालून फिरायचे, विजयी झाले का परत मुंबईला ते शर्ट ठेवून द्यायचे आणि आपण आपलं 5 वर्ष परत मतदारसंघाकडे पाहिजे नाही. आणि आता हे सांगतात की विकास हे ते, आणि संविधान कोणी बदलू शकत नाही. संविधानामध्ये विविध वेळा जवळपास 50-60-70 वेळा बदल झाले आहेत. काही कायदे असे असतात की जे बदलावे लागतात, तर ते प्रत्येक गव्हर्नमेंटने केले आहेत. सुधारणा करावी लागते, त्यानुसार त्या सुधारणा झालेल्या आहेत. आधी टाट्या डॉक्टर साहेबांनी सांगितलं की काय पहिल्यांदा काय केलं तर मुखपृष्ठ बदललं, जे आतलं पहिलं पान होतं ते बदललं, आंबेडकर साहेबांच्या विरोधात उमेदवार दिला, या सगळ्या गोष्टी झाल्या. आणि नरेंद्र मोदी साहेब 2014 आल्यानंतर हिंदुत्वाचा जर विचार केला आपण, 370 कलम रद्द केलं तर सगळ्या भारतभर दंगली होतील म्हणे, एकही दंगल झाली नाही. आणि 2014 नंतरही दंगली झाल्या नाहीत. तर दंगली करवत कोण होतं, काय होतं, याही गोष्टींचा आपण विचार करायला पाहिजे. की मोदी साहेब आले आणि त्यांनी लक्षात आणून दिलं की जर कोणी कायदा हातात घेतला, चुकीचे कृत्य केलं,
तर त्याला सजा नक्की होईल. आणि सजा अशी दिली की त्याला म्हणजे तो जन्मातच नाही राहिला, त्याला आठवण काय, त्याच्या कुटुंबाला, त्याच्या समाजाला त्याची आठवण राहील. अशा प्रकारे त्या प्रत्येकाचा बदला घेतला गेला. बदला घ्यायची खरी गरज नसते, बदलायची असते, परंतु काही लोक बदलत नाही, तर मग त्यांचा बदला घ्यावा लागतो. त्यामुळे काही लोकांना वरती पाठवण्याचाही योग आला आणि त्यामुळेच आपलं देश शांत आहे. काश्मीर एवढं शांत आहे, ज्यात 370 गेल्यानंतर काही होईल ते होईल, काही झालं नाही. आपलं शहादा शहर आहे. आता आपण विचार जर केला, आता पाडवी साहेबांनी सांगितलं की सगळ्या समाजाला दिलं, त्याच्यात खाटीक समाजाला दिलं, या समाजाला दिलं, तर आपल्याला काही योजना घ्यायच्या असताना कमळ चालतं. मत द्यायला कमळला काय अडचण आहे. आपल्या सुखदुःखात कमळवाले पुढारी आले चालतात. ईद असेल, लग्न असेल, काही मृत्यू असेल, तिथं आलं पाहिजे अशी अपेक्षा असते. आणि मग मत द्यायला तोच नेता का नाही चालत. आणि त्या मीटिंगमध्ये तिसरे एक होते, इथले शिटी वाजवली होती, त्यांनी आताच त्यांच्या माजीनगरमध्ये या आमदार साहेबांकडनं निधी घेऊन रोड करून घेतला. जर त्यांचं खरं त्यांच्या समाजावर, कम्युनिटीवर प्रेम राहिलं असतं, तर त्यांच्या भागात जुन्या कॉलन्या ज्या आहेत, त्यांच्या कॉलनीच्या आधीची कॉलनी, तिथं त्यांनी रस्ता मागितला असता, तिथं त्यांनी रस्ता केला असता. त्यांनी त्यांच्या स्वतःच्या लेआउटमध्ये स्वतःच्या पोराकडनं तो रोड करून घेतला. तेव्हा तुम्हाला कमळ चालतं, कमळवाले चालतात. तेव्हा कुठंच नाही. तेव्हा संविधान बदललं जात नाही, तेव्हा हिंदू मुसलमान होत नाही, तेव्हा मोदी साहेब चांगले असतात, फडणवीस साहेब चांगले असतात. तर मग या गोष्टींचाही आपण सुज्ञ नागरिकांनी, आणि ते ज्या समाजातनं आले आहेत, आता ते जर आपण विचार केला तर प्रत्येकाला त्याच्या समाजातील जर विचार केला, कोणी कोणी फायदा घेतला आहे. हिंदू समाज घेतो आहे, ही गोष्ट जाहीर आहे की तुम्ही सगळेच म्हणतात की मोदी साहेब हिंदूसाठी काम करतात, पण त्यांनी कधीही हिंदूंसाठी काम केलं असं नाही. प्रत्येक माणसासाठी काम केलेलं आहे जो भारताचा नागरिक आहे. प्रत्येक सांगतात की आता CAA आला तर मुसलमानांना जावं लागेल. जे भारतीय मुसलमान आहेत त्यांना काही होणार नाही. इतर देशातनंही मुसलमान येतील त्यांनाही होणार नाही. फक्त पाकिस्तान, बांगलादेश इथून जे घुसखोरी करतात त्याच मुसलमानांसाठी तो कायदा आहे. जर असं राहिलं असतं तर मोदी साहेबांना इतर देशांनी, म्हणजे जे इस्लामिक देश आहेत, त्यांनी बोलवलं असतं का, त्यांचा सत्कार केला असता का. याही गोष्टी त्या समाजाने विचार करावा की आपल्या समाजाचे नेते, आपले गुरु आपल्याला कुठल्या मार्गाने घेऊन जात आहेत. आपल्याला विकासाच्या मार्गाने जायचे आहे का दुसऱ्या मार्गाने जायचे. विकासाच्या मार्गाने गेलो आपण तर आपलं राम मंदिर झालं, काशी विश्वेश्वर पहा, ह्या जे मंदिरांचे सगळ्या गोष्टी झाल्या का झाल्या, तर आपण विकासाच्या मार्गाने गेलो. तेही जातील तर त्यांच्याही ज्या गोष्टी असतील, धर्मस्थळ असतील, तेही तसे होतील, पण त्यांना त्या गोष्टीवर जायचं नाही. आणि काँग्रेस पक्षाला त्याच गोष्टीवर फक्त करायचे आहे की नाही, ते तुमच्या विरोधी आहे. त्यामुळे इथं मग आपल्याला एकच सांगेल की जसे एकवटून ते मतदान करतील तसेच एकवटून आपणही कमळला मतदान कराल. त्यांच्या मतदानाची त्यांना ताकद दिसते, त्यांच्या मतदानासाठी ते सगळं काही करायला तयार असतात. मग आपण आपल्याला जे करून देतात त्यांच्यासाठी आपण मतदानाला बाहेर का निघत नाही, त्याच्यासाठी आपल्याला विनवण्या का कराव्या लागतात. तर आपल्या सगळ्यांना माझी विनंती राहील की इथं जर 1500 लोक असतील तर प्रत्येकाने 20-20 लोक जर शहादा शहरातनं काढले तर आपलं 100% मतदान होईल आणि 100% मतदान कमळवर होईल. यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करा. कारण त्यांना कमळशी वाद नाही, त्यांना हिनाताईंशी वाद नाही, पण नाही ते हिंदूसाठी आहे म्हणून मग ते मतं जर काँग्रेसला जात असतील तर आपणही तो विचार करावा की ते आपल्या विरोधी आहेत म्हणून आपण कमळला मत द्यावं. जाहीरपणे सांगतो तुम्हाला की आपण हा विचार करत नाही. आपली केळी कापायला ते चालतात, पपई घेऊन जायला ते चालतात, त्यांच्याकडनं केळी घ्यायला ते चालतात, आपल्याकडे लग्नात यायला चालतात, त्यांच्याजवळ पार्टनरशिप करायला चालतात, व्यवसायात चालतात, घर भाड्याला द्यायला आमदार चालतात. तर मग या गोष्टी जर चालत असतील तर मत द्यायला काय अडचण आहे. आणि ते जर देत नसतील तर मग आपणही तेवढ्याच याच्याने जोशात जे जे काही नातेवाईक असतील, मित्र असतील, गल्ली कॉलनी जे कोणी असतील, आजारी पडलेले खाटल्यावर सगळ्यांना उचलून त्या दिवशी मतदान करणार आणि 100% मतदान शहादा शहराचे होईल यासाठी आपण सगळे प्रयत्न करणार. अशी आपण आज शपथ घ्यायला पाहिजे. नाही तर आपली जुनवणी करायला मला यावं लागेल असं होऊ देऊ नका.
कारण की मतदानाच्या दिवशी सुट्टी असते, सकाळी आरामात उठायचं आणि मग जाऊ, तेवढ्यात ऊन होऊन गेलं, मग संध्याकाळी लाईन होती, मग काही गेलो नाही, राहून गेलं मतदान. आपल्या राहून गेल्यामुळे आपण मागे राहू याचाही विचार करा. सर्वप्रथम देश म्हटला आहे आणि देशाचा विचार करायचा असेल तर आपल्याला त्या दिवशी 100% मतदान करावंच लागेल आणि ते 100% मतदान कमळावरच करावं लागेल. यासाठी आपण सगळे बांधील राहाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि येणाऱ्या 13 तारखेला आपण हिनाताईंना जास्तीत जास्त मतांनी विजय करून अब की बार 400 पार, फिर से एक बार मोदी सरकार कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. निमंत्रित करताना कृषी उत्पन्न बाजार समितीचा उल्लेख झाला होता. खरेदी विक्री संघाचे साहेब चेअरमन आहेत, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि यानंतर अधिक वेळ न घालवता आदरणीय अरविंदजी अण्णा कुवर यांना निमंत्रित करतो की आपण आपलं वक्तव्य या ठिकाणी व्यक्त करावं. आदरणीय या जिल्ह्याचे शिल्पकार गावी साहेब, आदरणीय आमदार राजजी पाडवी साहेब आणि या तालुक्याचे आमचे सर्व सर्वस्वी दीपक बापू पाटील मकरन साहेब, सन्माननीय व्यासपीठ, मी एवढंच सांगेल, विरोधी पक्षाकडे एकच मुद्दा आहे, आरक्षण, आरक्षण आणि संविधान बदल. दुसरा कोणताही मुद्दा नाही, विकासाचा मुद्दा नाही, काही बोलत नाही, विकासावर काही बोलत नाही. फक्त मोदी साहेब विजन 400 पार झाल्यावर पहिला हल्ला होईल तो संविधानावर, दुसरा हल्ला होईल राखीव याच्यावर. असा कोणताही प्रकार घडणार नाही. आमचे नेते नामदार आठवले साहेब परवा बोलले, जब तक चांद सूरज रहेगा तब तक संविधान आणि राखीव आरक्षण जिंदा रहेगा. कोई हालात में संविधान बदले जाएगा नहीं, कोई हालात में नहीं. 400 के पार तो भी हिंदुस्तान के अंदर या भारतामध्ये संविधानाला हात कोणी लावणार नाही. संविधान इतकं चांगलं बनवलंय बाबासाहेबांनी, महिलांपासून गरिबांपासून श्रीमंतापासून सर्वांना एक मतदान, एक मतदानाचा अधिकार, एवढं चांगलं संविधान या देशामध्ये, या देशा भूतलावरच्या ज्या ज्या देश आहेत त्या देशातलं सर्वात जर चांगलं संविधान असेल ते भारतातलं. अमेरिका म्हणते संविधान इतना अच्छा काही भी नाही आहे. आणि आमचे आदरणीय खासदार, त्यांना 7दा संसद रत्न पुरस्कार भेटला आहे. ते आरक्षण जाऊ देतील का? संविधान बदलू देतील का? एवढे अभ्यासू खासदार आमचे हिनाताई आहेत. तर मी दलितांना आणि आदिवासींना, ओबीसींना जाहीर आवाहन करतो, काँग्रेसच्या छुपा जो अजेंडा आहे, दलितांच्या डोक्यात, आदिवासींच्या डोक्यात तुमचं आरक्षण निघून जाईल, नोकऱ्या लागणार नाही, तुम्हाला बेकार फिरावं लागेल, संविधान बदललं जाईल, तसं कुठलंही होणार नाही. मी ताई साहेब, या 10 वर्षात दलित वस्तीमध्ये एवढं कामं झाली त्यांच्या माध्यमातून, आमच्या गावी साहेबांच्या माध्यमातून आणि त्यांच्या माध्यमातून 1 कोटीची कामं शहादा तालुक्यात चालू आहेत. असलत मंदाना 20-20 कोटी, समाज मंदिर, तुमचं विपश्यना केंद्र, फेवर ब्लॉक, एवढा निधी कधी नाही भेटला. 10 वर्षापूर्वी मागे इतिहास पहा. आम्हाला 3 लाख, 2 लाख, 1 लाख, दलित वस्ती निधी किती? 1 लाख. आदिवासींचा विकास निधी किती? 50 लाख, 50,000, 1 लाख. याच्यावरती निधी भेटला नाही. या गेल्या 10 वर्षात एवढा निधी भेटला तर आमच्या दलित वस्ती सुधारणामध्ये, सर्व दलित वस्तीमध्ये आज तुम्हाला फेवर ब्लॉक दिसेल, रस्ते डांबरीकरण झालेले दिसतील, काँक्रीट रस्ते दिसतील आणि जवळजवळ विपश्यना केंद्र, सामाजिक सभागृह मोठ्या प्रमाणात झालेत. आणि आता मागे महाराष्ट्र शासनाने आणि फडणवीस साहेबांनी घोषणा केली, दलित वस्तीमध्ये 1000 लोक पॉप्युलेशन असेल त्या ठिकाणी 25 लाख रुपये, एक कोटी रुपये एवढा निधी समाज कल्याण खात्यामधून आला. आणि तो विकास दिसतोय, आमच्या दलितांना आणि आदिवासींना विकास दिसतोय. आम्हाला तुम्ही भूलतापा देऊ नका. आम्ही बाबासाहेबांच्या कृपेने शिकलो, सवरलो, सर्व समजतं आम्हाला काय तुम्ही दूध थोडे समजू नका. मी या प्रसंगी एवढं सांगेल, आपल्याला त्यांचे भाषण ऐकायचे आहे. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. शेवटची 2 भाषणं या सभेची राहिली आहेत. यानंतर या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या उमेदवार
डॉक्टर हिनाताई विजयकुमार गावित यांना मी निमंत्रित करतो. तत्पूर्वी त्यांच्याबद्दल विचार करत असताना असं म्हटलं जातं की हर दबे इंसान की आवाज बनूंगी, उम्मीदों से बंधे हुए युवाओं की राह बनूंगी, थके हुए हर पीड़ित की चाह बनूंगी, नंदुरबार की बेटी हूँ, पुनः एक बार आपके सेवा की अवसर बनूंगी. महासंसद रत्न खासदार डॉक्टर हिनाताई गावित. शहादा लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं शहादा शहरात होत असलेल्या आजच्या या जाहीर सभेची सुरुवात करण्यापूर्वी मी अण्णासाहेबांना अभिवादन करते आणि माझ्या भाषणाची सुरुवात करते. आज आपल्या लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या शहादा शहरात होत असलेल्या या सभेमध्ये या ठिकाणी मंचावर उपस्थित नंदुरबार जिल्ह्याचे शिल्पकार, महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री आदरणीय नामदार डॉक्टर विजयकुमार गावित साहेब, आताच या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय विजय चौधरीजी, भारतीय जनता पार्टी प्रदेशाचे महामंत्री आदरणीय आमदार भीमरावजी केराम साहेब, आदरणीय मकरंजी पाटील साहेब, आदरणीय दीपक बापूजी, आदरणीय नू काकाजी, आदरणीय राजेश्वर सामुद्रेजी, आदरणीय सीताराम पावराजी, आदरणीय राजेंद्रजी पानपाटील, आदरणीय विनोद जैनजी, आदरणीय नितीन पाटीलजी, आदरणीय विजयभाई पाटील, आदरणीय रोहन भाऊ माळी, आदरणीय जितेंद्र जमदाळेजी, आदरणीय ईश्वर भाऊ पाटील, आदरणीय कल्पनाताई पंड्या, आदरणीय धनराज पाटीलजी, आदरणीय अरविंदजी कुवर, आदरणीय हेमलताताई शितोळे, मंचावरील सर्वच मान्यवर, या आजच्या सभेसाठी उपस्थित असलेले आपल्या शहादा शहरातील सर्व ज्येष्ठ वडीलधारी माता बंधू भगिनी, आज आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी मी आपल्या सगळ्यांसमोर इथे उभी आहे. मागच्या माझ्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये आपल्या शहादा शहराने मला भरपूर प्रेम, भरपूर आशीर्वाद दिला आणि दोघंदा आपल्या शहादा शहरातून मला खूप मोठं मताधिक्य आपण सगळ्यांनी देऊन या नंदुरबार लोकसभा मतदारसंघाची पहिली महिला खासदार म्हणून देशाच्या संसदेमध्ये आपण मला पाठवलं. आज तिसऱ्यांदा पुन्हा महायुतीकडून मला उमेदवारी मिळाली आहे आणि आज आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी मी आली आहे. 2 दिवसापूर्वी शहाद्यामध्ये आपली भव्य रॅली झाली आणि त्या दिवशी सभेचं देखील नियोजन होतं, परंतु आमचे राष्ट्रीय महामंत्री महासचिव आदरणीय शिवप्रकाशजी यांचा दौरा हा अचानक नंदुरबारला लागला आणि आम्हाला सगळ्यांनाच, गावित साहेबांना, आदरणीय आमदार राजेश दादांना, आम्हाला सगळ्यांनाच त्या बैठकीला रॅली संपून जायचं होतं आणि त्यामुळे आपण त्या दिवसाची आपली जी सभा आहे ती सभा रद्द केली. आता विरोधक जे आहे त्यांच्याकडे तर बोलायला काही राहिलंच नाही, त्याच्यामुळे त्यांनी उलट्या सुलट्या अफवा पसरवायला चालू केलं. आता काही ठोस मुद्दा असेल तर ते बोलतील, पण मुद्दा कुठलाही नसल्यामुळे त्यांनी उलट्या सुलट्या अफवा सुरू केल्या आणि काही व्हॉट्सॲपच्या मेसेजेस मलाही लोकांनी दाखवले की गर्दी नव्हती आणि त्याच्यामुळे कॅन्सल केलं म्हणे. ज्या दिवशी आमची शहाद्यात रॅली निघाली त्या दिवशी अशी तुफान गर्दी या शहाद्याच्या लोकांनी बघितली आणि आज या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छिते, आजही ही जी गर्दी या ठिकाणी बसलेली आहे ही यांच्या टीका करणाऱ्यांना एक कडक उत्तर या सभेच्या माध्यमातून, या गर्दीच्या माध्यमातून मिळालेलं आहे. आपल्या या लोकसभा मतदारसंघामध्ये आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वात
मागच्या 10 वर्षात अनेक विकासाची कामं, गोरगरिबांसाठी अनेक वेगवेगळ्या योजना या भारत सरकारकडून आणण्याचं काम हे मी यशस्वीपणे केलं. मला सांगायला आनंद वाटतो की ज्या वेळेला मी खासदार झाली आणि पहिली महिला खासदार आपल्या नंदुरबार लोकसभा मतदारसंघाची, तर सर्वात सुरुवातीला आमच्या महिला भगिनी ज्या वर्षानुवर्ष चुल्यावर स्वयंपाक करत होत्या, या माता भगिनींना उज्ज्वला योजनेसारखी एक अत्यंत चांगली शेगडीची योजना हे आपल्या या शहादा शहरामध्ये हजारोच्या संख्येने महिला भगिनींना देण्याचं काम हे मी या मागच्या 10 वर्षात केलं. मला सांगायला अभिमान वाटतो की देशात सर्वात जास्त जर उज्ज्वला योजनेचे लाभार्थी कुठल्या मतदारसंघात असतील तर तो आहे आपला नंदुरबार लोकसभा मतदारसंघ. 3 लाखापेक्षा जास्त महिला भगिनींना शेगड्या देण्याचं काम या ठिकाणी केले. आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छिते, ज्या वेळेला आमच्या माता भगिनी शेगड्या घेण्यासाठी यायच्या, आमच्या माता भगिनी मला सांगायच्या की हिनाताई आम्हाला घरकुलची पण गरज आहे, आम्हाला घरकुलं पण मंजूर करून द्या. तर मी संसदेत मागणी करून प्रधानमंत्री आवास योजनेसारखी एक अत्यंत चांगली पारदर्शक घरकुलाची योजना देखील आपल्या गोरगरीब लोकांसाठी, ज्यांना स्वातंत्र्यानंतर कितीतरी वर्ष बेघर होते, कच्च्या घरात राहायचे, साध्या घरात राहायचे, अशांना घरकुलही मोठ्या संख्येमध्ये देण्याचं काम हे आपल्या या लोकसभा मतदारसंघात, खास करून आपल्या शहादा तालुक्यामध्ये आपण या ठिकाणी केलेले. मला या ठिकाणी ठासून सांगावंसं वाटतं की आपल्या या शहरामध्ये बऱ्याचशा भागामध्ये विद्युतीकरणाची बरीच अडचण होती आणि आपण सौभाग्य योजना, हर घर बिजली योजना देखील अत्यंत यशस्वीपणे आपल्या या शहरामध्ये राबवायचं काम केलं. मला आपल्या या शहरासाठी, जसं मगाशी राजेश दादांनी सांगितलं, की एक विजन आपल्या या शहराच्या विकासासाठी पुढे नेत आपल्याला या येणाऱ्या पुढच्या 5 वर्षात काम करायचंय. आपल्या या शहराला स्मार्ट सिटी कसं तयार करता येईल, आपल्या शहरातल्या पिण्याचं पाणी असेल, फिल्टर प्लांट असेल किंवा भूमिगत गटारींची समस्या असेल, ही या येणाऱ्या पुढच्या काळामध्ये, पुढच्या 5 वर्षामध्ये आपल्याला करायचंय. मी केंद्र सरकारकडे मागणी केली आणि अमृत योजना आपल्या मतदारसंघातल्या 2 शहरांमध्ये पहिल्या टप्प्यात आपल्याला मंजूर झालं, तळोद्यामध्ये आणि नंदुरबारमध्ये. दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्या शहादा शहरासाठी अमृत योजना जी भारत सरकारची आहे, ही योजना आपल्याला आणून आपलं शहर हे एक स्मार्ट सिटी आपल्याला तयार करायचंय. मला या ठिकाणी आपल्याला सांगायला आनंद वाटतो की ज्या वेळेला आपण विकासाची कामं करतो, केंद्र सरकारचा नेहमीच आपल्या या मतदारसंघाच्या विकासासाठी खूप मोठा आपल्याला सहभाग असेल, आपल्याला मदत असेल, ही आपल्याला मिळत असते. आणि या सगळ्या योजना आणत असताना आपल्याला या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं की या शहरामध्ये अनेकांना आपण गोरगरिबांना पेट्यांची योजना असेल, भांड्यांची योजना असेल, ही देखील अनेक गोरगरिबांना आम्ही दिलं. आणि ज्यांना गरज आहे अशा लोकांना योजना दिली, ते सुद्धा या विरोधकांच्या पोटात दुखतंय. म्हणजे त्यांनी तर एवढ्या वर्षात कोणाला काही दिलं नाही आणि आम्ही देतो, ते पण यांची पोटदुखी होते. आता काय आहे, मी, माझे वडील, गावित साहेब, आम्ही सगळेच जण डॉक्टर आहोत आणि त्यामुळे एखाद्या रुग्णाचं जर पोट दुखत असेल तर ते कशामुळे दुखतं आहे, हे नेमकं त्यांचं दुखणं काय आहे हे नक्कीच आम्ही शोधू शकतो आणि त्याचा इलाजही आम्हाला माहिती आहे. कुठलं इंजेक्शन कुठल्या टायमाला टोचलं की त्यांची पोटदुखी बंद होते, याची ही पूर्ण कल्पना आम्हाला आहे. आणि त्यामुळे जे पोटदुखीवाले आहे त्यांचं पोट जरी दुखलं तरी तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी सांगते की जे विकासाची कामं आपण आजपर्यंत करत आलेलो आहोत, अशीच विकासाची कामं, हेच विकासाचं रथ येणाऱ्या पुढच्या 5 वर्षात सुद्धा आपल्याला न्यायचं आहे. आज मोदीजींच्या नेतृत्वात देश ज्याप्रमाणे विकास करत आहे, देशाची जी आज या ठिकाणी डेव्हलपमेंट आपण बघतोय, आज आपला देश हा पूर्वी काँग्रेसच्या काळामध्ये 10वी अर्थव्यवस्था होता जगात, आज 5वी अर्थव्यवस्था बनवायचं काम हे मोदीजींच्या नेतृत्वातलं आपल्या भारत सरकारने केले. आणि मोदीजींचं विजन आहे की हे आपलं 5व्यावरून 3ऱ्यावर आपल्या देशाला न्यायचं, जगातली 3री सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था आपल्याला बनायचं आहे. आणि हा विकासाच्या या ठिकाणी आपण काम करत असताना जसं मी सांगितलं की पोटदुखीवाले असतात. आता त्यामध्ये सुरुवात करायची म्हटली तर आपल्या शहादा शहरापासूनच सुरुवात करते, आमचे आदरणीय अभिजित दादा. आता अभिजित दादांबद्दल काय सांगू,
अभिजित दादांसाठी, त्यांच्या वडिलांसाठी मी आणि माझे वडील, मला नाही वाटत शहाद्याची एकही गल्ली सोडली असेल प्रचार करायला, कारण त्यांच्या वडिलांना भारतीय जनता पार्टीने नगर अध्यक्ष पदाचं उमेदवार केलं होतं आणि दिवस रात्र मेहनत, मी माझे वडीलच नाही, या स्टेजवर बसलेले आणि समोर बसलेले भारतीय जनता पार्टीच्या हजारो कार्यकर्त्यांनी पायपीट करून आपल्या या शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचे नगर अध्यक्ष आदरणीय मोतीलाल तात्यांना बनवलं. आणि एवढं केल्यानंतर आज ते या ठिकाणी म्हणतात की काय केलं. मला तर खरोखर वाईट वाटतं जेव्हा मी असं ऐकते त्यांच्या तोंडून, कारण आत्ताच या ठिकाणी माझ्या पूर्वी बोलणाऱ्या वक्त्यांनी सांगितले की मागच्या काही महिन्यांपूर्वीपर्यंत आम्ही एकदम चांगले होतो, आता अचानक काय झालं की त्यांना आमच्याबद्दल एवढी ॲलर्जी होऊन गेली आहे. मला खरोखर आश्चर्य वाटते की ज्या वेळेला आम्ही आदरणीय मोतीलाल तात्यांच्या प्रचारासाठी फिरलो किंवा ज्या वेळेला अभिजित दादांसाठी प्रचारासाठी फिरलो, त्यावेळेला यांना कधी आमची घराणेशाही दिसली नाही आणि आज अचानक यांना आमच्याविषयी घराणेशाहीचे आमच्यावर आरोप लावू लागले. आता ज्या वेळेला आम्ही शहादा शहरामध्ये प्रचाराला फिरायचो तेव्हा मी खासदारच होती आणि माझे वडीलही आमदार होते नंदुरबारचे. त्यावेळेला तुम्ही कधी आमच्याबद्दल घराणेशाहीचा आरोप आमच्यावर लावला नाही आणि आता अचानकपणे तुम्हाला असं का वाटू लागलंय. आदरणीय बापूसाहेब आमच्या बरोबर आले याचं तुम्हाला काही दुःख लागतंय का. मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं की तुम्हाला एवढी इनसिक्युरिटी कशाबद्दल आहे अभिजित दादा. तुम्हाला कशाची भीती वाटते. बापूसाहेब आणि आम्ही एकत्र आलो याची भीती वाटते का. म्हणजे अचानकपणे तुम्हाला आमच्यामध्ये सगळे वाईट गुण दिसायला लागले. काही महिन्यांपर्यंत तर आम्ही फार चांगले होतो. मला या ठिकाणी सांगायचंय, या शहाद्याच्या लोकांना, सगळ्या जनतेला या ठिकाणी सांगायचंय, या अभिजित दादांना आणि आदरणीय मोतीलाल तात्यांना नगर अध्यक्ष झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक नेत्याकडून कोट्यावधी रुपयाचा निधी या शहादा शहराच्या विकासासाठी आम्ही मिळवून दिला. या शहादा शहराचा विकास झाला पाहिजे यासाठी करोडो रुपये आपल्या सरकारने या ठिकाणी मंजूर करून दिले. आणि त्यानंतर तुम्ही काय केलं हे तर मला सांगायची गरज नाही. इथे बरेच लोक बसलेले, ते काही मला बोलणं योग्य वाटत नाही, पण तुम्हालाही माहितीये, जनतेलाही माहितीये की नगरपालिकेमध्ये यांनी काय केलं 5 वर्षात. या ठिकाणी आपल्या आदरणीय आमदार राजेश दादांनी मगाशी हद्दवाढीचा विषय केला. मी आणि माझे वडील हद्दी बाहेरच्या ज्या कॉलन्या आहे, या कॉलनीमध्ये ज्या वेळेला आदरणीय तात्यांच्या प्रचारासाठी गेलो आणि तिथे हद्दवाढीचा जो प्रश्न आहे हा जेव्हा आमच्या समोर आला, 5 वर्ष कंटिन्यू आम्ही यांना सांगत राहिलो की ते हद्दवाढीचा आपण शब्द दिलेला आहे, तुम्ही लवकर प्रस्ताव तयार करा, त्या कॉलनीमध्ये आपल्याला विकासाची कामं करायची आहे. 5 वर्ष होऊन गेली, यांनी काहीही काम हद्दवाढीसाठी केलं नाही. शेवटी ज्या वेळेला या ठिकाणी शहाद्यामध्ये प्रशासक बसले, महेश शेलार साहेब जे एकेकाळी नंदुरबारचे तहसीलदार होते, ते या ठिकाणी प्रशासक म्हणून आले, त्यावेळेला या हद्दवाढीची फाईल आम्ही तयार करून घेतली त्यांच्याकडून. म्हणजे यांची जेव्हा सत्ता गेली आणि त्यानंतर फाईल तयार करून घेतली आणि आता मंत्रालयामध्ये हद्दवाढीच्या प्रस्तावाला मंजुरीसाठी पाठवली. म्हणजे या शहराला न्याय देण्यासाठी गल्लोगल्ली आम्ही त्यांच्यासाठी फिरलो आणि न्याय देण्याचं तर जाऊ द्या, पण जे त्यांच्या हातातली कामं होती हे सुद्धा यांनी एवढ्या वर्षात केली नाही. आम्ही तर या ठिकाणी अनेक विकासाची कामं करत आहोत आणि मला या ठिकाणी सांगायचंय, आता एक तर आमचे अभिजित दादा झालेत आणि दुसरे आमचे अंकल आदरणीय मुन्ना दादा, त्यांच्यासाठी तर काय नाही केलं माझ्या वडिलांनी. म्हणजे त्यांनी तर घराणेशाहीवर बोलणं मला असं वाटतं की अत्यंत हास्यास्पद आहे. कारण एकाच टायमाला त्यांच्याही घरामध्ये 2 जिल्हा परिषद सदस्य होते. काटोळमध्ये अभिजित दादा आणि मुन्ना दादा यांच्यातल्या हाणामाऱ्या आपण सगळ्यांनीच बघितलेल्या आहे आणि आज हे दोघं जण एकच मोटरसायकलवर डबल सीट फिरताना दिसताय आणि काय सांगतात, ये दोस्ती हम नहीं तोडेंगे. वा रे वा. म्हणजे सोयीप्रमाणे राजकारण करायचं, सोयीप्रमाणे सेटलमेंट करायची, सोयीप्रमाणे आम्ही केलेली कामं विसरून जायची. म्हणजे 6 महिन्यापूर्वीपर्यंत आम्ही केलेली विकास कामं तुम्हाला दिसत होती, आता अचानक काही डोळ्यावर पट्टी बांधून घेतलीये का. काय बोलावं, कशामुळे आरोप करावा,
म्हणजे मला तर काय कळतच नाही की या दोघांना नेमकं झालं काय आहे. एवढी इन्सिक्युरिटी. मुन्ना दादांचं चेतक फेस्टिवल बद्दल आपण सगळेच जण जाणून आहात. एक व्हिडिओ पण आपण काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला. त्यामध्ये नेमकं चेतक फेस्टिवल मध्ये काय झालं, कशा प्रकारे त्या ठिकाणी गोरगरिबांना तिकीट लावले गेले वगैरे, हे सगळं आपण बघितलं आहे. त्यामुळे दुसऱ्यांवर बोलण्यापेक्षा आप खुद के गिरेबान में झाक के देखो कि आपने क्या किया है. भाई साहब, एवढी वर्ष आमच्या बरोबर राहिले, आमच्या बरोबर फिरले, त्यांच्यासाठी म्हणजे मला तर आजही आठवतं की काटूळ गटाची ज्या वेळेला निवडणूक होती, माझे वडील आमच्याकडचे म्हणजे माझी लहान बहीण उभी होती, आमच्या मतदारसंघात कमी फिरले, काटूळ गटामध्ये जास्त फिरले माझे वडील. दिवस रात्र फिरून त्या ठिकाणी आमच्या काकूंना निवडून आणलं. आणि निवडून आणल्यानंतर तुम्ही अशा प्रकारे त्याचा मोबदला देता. एवढं सगळं या ठिकाणी केल्यानंतर अचानकपणे सोयीप्रमाणे तुम्ही विसर पडतो तुम्हाला. एक मेडिकलमध्ये टर्मिनॉलॉजी आहे, मेडिकलमध्ये एक आजार आहे सिलेक्टिव्ह डेफनेस. काही विशिष्ट वस्तू लोकांना ऐकायला येत नाही, तसं यांना सिलेक्टिव्ह ब्लाइंडनेस आहे. काही विशिष्ट गोष्टी यांना दिसत नाही आणि ते आज या ठिकाणी शहादा तालुक्याच्या लोकांना पाहायला मिळते. आपल्याला शहाद्याच्या विकासासाठी आपल्याला अण्णासाहेबांचं स्वप्न पूर्ण करायचंय. अण्णासाहेबांनी जे स्वप्न पाहिलं होतं सहकारातून समृद्धीकडे, हे स्वप्न तुम्हाला आम्हाला सगळ्यांना मिळून आज पूर्ण करायचंय. त्यांनी जे स्वप्न पाहिलं, त्यांनी जो पाया रचला, तो पुढे उभा करायचा, पुढे नेण्याचं काम हे या ठिकाणी आपल्याला करायचंय. आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांना मी विनंती करणार आहे की आज जो शहाद्याचा विकास झालाय, राजेश दादांनी एक गोष्ट खरोखर चांगली सांगितली की शहादा ही या नंदुरबार जिल्ह्याची आर्थिक राजधानी आहे. आपण आर्थिक राजधानी आहोत. आज शहाद्याचा जर विकास झाला, शहादा समृद्ध झालं, तर आपोआप आपल्या जिल्ह्याची समृद्धी, आपोआप आपल्या जिल्ह्याचा विकास होईल. आणि त्यासाठी इथे जे काय आवश्यक आहे, सहकार क्षेत्राला वाढवायला जी काही मदत भारत सरकारकडून लागेल, ती आपल्याला या ठिकाणी या येणाऱ्या पुढच्या 5 वर्षात करायची. या ठिकाणी विरोधी पक्षाचे लोक सांगतात आमच्या उमेदवाराच्या डोक्यामध्ये रोडमॅप आहे म्हणे, विकासाचा रोडमॅप. मी या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छिते, जे उमेदवाराचे वडील आहे, 35 वर्षापासून ॲडव्होकेट केसी पाडवी हे धडगावचे आमदार आहे आणि या 35 वर्षामध्ये त्यांच्या गावाला जाणारा रोड ते मॅपवर नाही आणू शकले, ते या जिल्ह्याचा विकास कुठल्या रोड मॅपनी करणार आहे. एवढ्या वर्षात त्यांच्या गावाला जाणारा साधा रस्ता बनू शकला नाही. तो रस्ता गावित साहेबांनी बनवला आणि पूल हा मी केंद्र सरकारच्या निधीमधून बनवला. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा रोड मॅप नाही, कुठल्याही प्रकारचं विजन नाही आणि असं व्यक्तिमत्व आज काँग्रेस पक्षाने या ठिकाणी उमेदवार म्हणून दिलेले. आपल्याला आपल्या शहाद्याचा विकास करत असताना आपल्या मतदारसंघातल्या ज्या उपसा सिंचन योजना आहे, या उपसा सिंचन योजनांना चालना मिळावी यासाठी गावित साहेब, मी, राजेश दादा, आम्ही सगळ्यांनीच मिळून खूप प्रयत्न केले आणि आता जवळपास टेंडरिंगची प्रोसेस देखील आपली पूर्ण झालेली आहे आणि लवकरच त्या कामालाही सुरुवात होणार आहे. त्यामुळे खऱ्या अर्थानं शहादाचा विकास हा कसा करायचा, त्याचा रोड मॅप काय असला पाहिजे, हे विजन घेऊन आम्ही या ठिकाणी तुमच्या सगळ्यांसमोर उभे आहोत. आपल्याला या ठिकाणी मला सांगायचंय की ज्या वेळेला आम्ही या वेगवेगळ्या योजना या ठिकाणी आणायचं बोलतो, शेतकऱ्याला समृद्ध करायचं बोलतो, तर फक्त बोलतच नाही तर प्रत्यक्षामध्ये आम्ही करूनही दाखवतो. आज आपल्या या परिसरामध्ये भारत सरकारच्या अनेक वेगवेगळ्या योजना आपल्या शेतकऱ्यांना फायदा झाला पाहिजे यासाठी मी आणल्या. आपल्या या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर आपली पपई लावणारे शेतकरी आहे. ती पपई आपल्या इथून वेगवेगळ्या राज्यांमध्ये, देशभरामध्ये आपण पाठवतो. ती आपण ट्रकने पाठवतो आणि ट्रक हा चालतो रोडवर. रोड जर चांगला असला तर आपला माल व्यवस्थित तिथपर्यंत जाऊ शकतो आणि म्हणून आपल्या या ठिकाणी नॅशनल हायवेचं जाळं उभारणं हे गरजेचं आहे. हे विजन बघून मी आज आपल्या शहाद्याला जोडणारा प्रत्येक रस्ता हा नॅशनल हायवे मध्ये केंद्र सरकारकडून मान्यता घेऊन आली. आज आपल्या नंदुरबारहून इथे शहादा आणि शहाद्याहून खेतियाला जाणारा रस्ता हा जवळपास आपला पूर्णत्वास आलेला आहे. अंकलेश्वर बराणपूर हायवे आपला या ठिकाणी मंजूर होऊन त्याचंही काम
4 पदरी रस्ता हा लवकरच सुरू होणार आहे, त्याला केंद्र सरकारने मंजुरी देऊन दिली आहे. आणि एवढंच नाही तर धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याला जोडणारा धुळ्याहून दोंडाईच्या, दोंडाईच्याहून शहादा हा रस्ता देखील नॅशनल हायवे मध्ये आपण आणले. म्हणजे आपण रोडचं, नॅशनल हायवेचं एक हब या ठिकाणी तयार करत आहोत. आणि एवढंच नव्हे तर मी केंद्र सरकारला मागणी केली आहे की आपलं नंदुरबार पासून तर शहाद्यापर्यंतची रेल्वे लाईन सुद्धा तुम्ही आम्हाला करून द्या, कारण या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर आमचे जे शेतकरी राहतात त्या शेतकऱ्याचा मालाला वेळेवर मार्केटमध्ये पोहोचलं पाहिजे. त्यासाठी जर आपण रेल्वेनी पाठवलं तर पाठवायचा खर्चही कमी होतो आणि लवकर वेळेवर आपण शेतीतला जो आपला माल आहे तो त्या ठिकाणी जिथे पाठवायचा आहे तिथे लवकर पोहोचतो. त्याचा देखील सर्वेची आपण मागणी केली आहे. एवढंच नव्हे तर आपल्या या भागाचा विकास करायचा असेल, नंदुरबार जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर या ठिकाणी इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट होणं गरजेचं आहे. इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट करण्यासाठी मी ज्या वेळेला खासदार झाली, मी सुरतचे, गुजरातच्या बऱ्याचशा टेक्सटाईलचे जे लोक आहे, जे टेक्सटाईलच्या मोठ्या मोठ्या फॅक्टऱ्या ज्यांच्या आहे त्यांना मी भेटली. त्यांना मी विनंती केली की तुम्ही नंदुरबार जिल्ह्यात या आणि त्या ठिकाणी तुम्ही इंडस्ट्री टाका. त्यांनी सुरुवातीला म्हटले की हो आम्ही टाकू, पण ते नवापूर पर्यंतच आले, कारण सुरतहून नवापूरचं अंतर हे फक्त 1.5 तासाचं आहे. सुरतहून निघाले की 1.5 तासात ते फॅक्टरीच्या साईटवर पोहोचू शकतात. मग आपला नंदुरबार तालुका असेल, शहादा तालुका असेल, याचं डेव्हलपमेंट करायचं असेल, मोठमोठ्या इंडस्ट्री आणायच्या असतील तर तशी एक इकोसिस्टीम आपल्याकडे तयार होणं गरजेचं आहे. आणि ही इकोसिस्टीम तयार करण्यासाठी मी केंद्र सरकारकडे मागणी केली की आमच्या नंदुरबारला तुम्ही नंदुरबार जिल्ह्यासाठी एक ड्राय पोर्ट हा भारत सरकारकडून आम्हाला मंजूर करून द्या. ड्राय पोर्ट म्हणजे नेमकं काय असतं हे तुम्हाला मी या ठिकाणी सांगते. ड्राय पोर्ट म्हणजे आपल्या देशातल्या ज्या कुठल्या वस्तू या परदेशामध्ये एक्सपोर्ट करायच्या असतात त्या एक्सपोर्ट करण्यासाठी एक तर आपण जहाजने पाठवतो किंवा आपण विमानाने, कार्गोने पाठवतो. तर हे पाठवत असताना त्या ठिकाणी त्या वस्तूचं टॅक्सचं काही कागदपत्र तयार करायचे असतील, एक्सपोर्टचे कागदपत्र तयार करायचे असतील, चेकिंग असेल, हे सगळं आपण पोर्टच्या साईटवर करतो. म्हणजे समजा हजीराचा पोर्ट आहे किंवा मुंबईचा नावाशेवा पोर्ट आहे, त्या ठिकाणी त्या धक्क्यावर हे सगळं चेकिंग होतं. आणि ते चेकिंग होण्यासाठी आज आपलं मेक इन इंडिया जे मोदीजींनी चालू केले त्यामुळे इतक्या साऱ्या वस्तू आपल्या देशातून एक्सपोर्ट होत आहे, तर तिथे वेटिंग पिरियड हा वाढत जाऊ लागलाय. आणि हा वेटिंग पिरियड जर आपण कमी केला तरच आपल्या ज्या वस्तू आहेत त्या वेळेवर परदेशामध्ये शिपिंग होऊ शकतात. त्यासाठी ड्रायपोर्ट नावाची एक संकल्पना केंद्र सरकारने आणली आहे. आणि हे ड्रायपोर्ट म्हणजे एक 300-400 एकरावर फार मोठं असं एक ते डेव्हलपमेंट करतील. त्या ठिकाणी रेल्वे गाडी, स्पेशल रेल्वे लाईन असेल, त्या ठिकाणी स्पेशल कार्गोमध्ये ज्या वस्तू पाठवायच्या आहे ते चेकिंग करायचे, मोठे मोठे कंटेनर त्या ठिकाणी उभं राहून त्याच्यामध्ये हे सर्व क्लिअरन्सेस होईल असा ते ड्रायपोर्ट असतो. आता ड्रायपोर्ट जर एखाद्या जिल्ह्यात आला तर आपोआप ज्या लोकांना त्यांची मोठी मोठी मशिनरी ही परदेशात पाठवायची आहे ते लोक त्या जिल्ह्यामध्ये फॅक्टऱ्या टाकायला सुरू होतात, कारण त्यांना त्या वस्तू तयार करून ज्या शिपिंग करायची आहे त्याला अंतर हे कमी होतं. आणि त्यामुळे आपल्या या शहाद्यामध्ये आपल्याला इंडस्ट्री वाढवायची आहे, आपल्या नंदुरबार जिल्ह्यात इंडस्ट्री वाढवायची आहे, तर ड्राय पोर्ट हे आपल्या नंदुरबार जिल्ह्याला मिळालं पाहिजे. हे विजन माझ्या डोळ्यापुढे आलं आणि मी नाशिकमध्ये 3 ड्राय पोर्ट मंजूर झाले होते, पण तिघही ड्राय पोर्टला एवढी मोठी जागा नाशिक जिल्ह्यामध्ये उपलब्ध झाली नाही, तर ते तिघही ड्राय पोर्टचे कामं काय सुरू झालेले नाही. मी भारत सरकारला विनंती केली की तुम्ही हे 3 पैकी एक तिथला कॅन्सल करा आणि मला तुम्ही नंदुरबारसाठी एक ड्राय पोर्ट द्या, जेणेकरून आपोआप सिमेंस आहे, टाटा मोटर्स आहे, अशा मोठमोठ्या कंपन्या त्यांच्या फॅक्टऱ्या आपल्या जिल्ह्यामध्ये लावतील आणि आपोआप आपल्या भागातल्या युवकांना मोठा रोजगाराची संधी आपल्या या जिल्ह्यामध्ये निर्माण होईल. नुसतं सांगून होत नसतं. या ठिकाणी ड्रायपोर्ट सारखी संकल्पना जेव्हा आम्ही आणू त्यावेळेला मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीज या ठिकाणी येतील. असंच नाही की कोणी आपण सांगितलं आणि एखाद्याने येऊन इंडस्ट्री टाकून दिली. आपल्याला त्यासाठी लागणाऱ्या आवश्यक बाबी, मग चांगले रस्ते असणं, त्या ठिकाणी रेल्वेची सुविधा असणं, आणि या येणाऱ्या पुढच्या 5 वर्षामध्ये तर माझा प्रयत्न आहे की नंदुरबार जिल्ह्यामध्ये एअरपोर्टची सुद्धा सुविधा ही करायची, त्यासाठी सुद्धा माझा प्रयत्न असणार आहे. आपण आज आपल्या शहादा तालुक्यातले अनेक विद्यार्थी हे आज परदेशामध्ये शिकायला जातात किंवा नोकरी करायला जातात. त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी जात असताना पासपोर्ट लागतो. त्यांचे आई वडील त्यांना जेव्हा भेटायला जातात त्यांना पासपोर्ट लागतो. पासपोर्ट काढण्यासाठी नाशिकला, ठाण्याला जावं लागत होतं.
मी केंद्र सरकारला विनंती करून नंदुरबार जिल्ह्यासाठी एक नवीन पासपोर्ट ऑफिस मागच्या महिन्यामध्येच आपण उद्घाटन करून सुरू केलेलं आहे आणि त्यामुळे आता नंदुरबार जिल्ह्याच्या कोणालाही पासपोर्ट बनवायचा असेल तर नाशिकला किंवा ठाण्याला जायची गरज नाही. तुम्हाला नंदुरबारच्या कलेक्टर ऑफिसमध्ये आपण पासपोर्ट सुविधा ही सुरू केलेली आहे. त्या ठिकाणहून पासपोर्टची सोय आपल्याला होऊन जाणार आहे. तर या सगळ्या केंद्र सरकारशी संबंधित बाबी आपण आपल्या या मतदारसंघामध्ये आपण करतोय आणि केंद्र सरकारचं जे विजन आहे तसंच एक विजन आपल्या मतदारसंघाचं विकासाचं आपल्याला या पुढे न्यायचंय. आज हे करत असताना आपल्याला मी सांगू इच्छिते की हे सगळी विकासाची कामं आम्ही या येणाऱ्या पुढच्या 5 वर्षामध्ये आम्हाला करायची आणि त्या सगळ्यासाठी तुमची साथ तुमचा आशीर्वाद हा तुम्ही मला द्या अशी तुम्हाला विनंती करण्यासाठी मी या ठिकाणी तुमच्या समोर उभी आहे. आम्ही हे सगळं करत असताना आम्हाला या ठिकाणी एक गोष्ट प्रामुख्यानं सांगावीशी वाटते की आपल्याला फक्त एवढ्यावरच थांबायचं नाही तर आपल्या मतदारसंघातले या ठिकाणी खास करून शहाद्यामध्ये जे शेतीवरचं जे उत्पन्न येतं त्याच्यावर देखील प्रक्रिया उद्योग हे आपल्या मतदारसंघात सुरू करायचे. म्हणजे बाहेरच्या इंडस्ट्री तर येतीलच पण आपल्या इथले जे लोक आहेत त्यांना देखील या ठिकाणी ॲग्रो प्रोसेसिंग क्लस्टर हे आपल्या या मतदारसंघामध्ये आपल्याला सुरू करायचे आणि या सगळ्यासाठी आपल्याला मोदीजींना पुन्हा देशामध्ये आपल्याला पंतप्रधान करावं लागेल. आज मोदीजी हे आमचे ज्या वेळेला मी सांगते मोदीजी हे आमचे भारतीय जनता पार्टीचे कॅप्टन आहे. आमचे कॅप्टन हे असे कॅप्टन आहे जे देशाला पुढे नेऊ शकतात, देशाचा विकास करू शकतात, देशाला सुरक्षित ठेवू शकतात. तुम्ही पूर्वीचा काळ आठवा 2014च्या पहिले ज्या वेळेला एखादा शेजारचा दुश्मन देश आपल्या देशावर हमला करायचा तर आपल्या देशाचे त्या टाइमाचे काँग्रेसचे पंतप्रधान हे काय करायचे त्यांना कुठलेही उत्तर देत नव्हते. ते जाऊन त्या ठिकाणी युनो मध्ये जाऊन बसायचे, रडायचे, आमच्या शेजारचा देश आमच्यावर हल्ला करतोय, त्यांना सांगा समजावा. हे त्या टाइमाला होत होतं. आज मोदीजींच्या नेतृत्वात असलेलं केंद्रातलं सरकार जर आपल्या देशात कोणी हल्ला केला जसं पुलवामाची घटना घडली तर आपल्या मोदीजींनी ज्यांनी हल्ला केला त्यांच्या देशात घुसून सर्जिकल स्ट्राईक करून त्यांना संपवायचं काम हे मोदीजींमध्ये असलेली धमक मोदीजींमधली असलेली हिम्मत ही आपण सगळ्यांनी बघितली आहे. आणि त्यामुळे आजची परिस्थिती अशी आहे की कुठलाही आजूबाजूचा देश हा आपल्या भारताकडे तिरप्या नजरेने सुद्धा बघू शकत नाही. ही ताकद मोदीजींमध्ये आहे. आपल्या कोविड काळामध्ये आपल्या शहादा तालुक्यातले बरेचसे विद्यार्थी जे परदेशामध्ये शिकायला गेले होते ते कोविड काळामध्ये तिथे अडकले होते. एक आपल्या शहादा तालुक्यातला एक विद्यार्थी हा इंग्लंडमध्ये अशा शहरामध्ये होता जे लंडन पासून 7 तासावर होतं आणि त्या विद्यार्थ्याच्या वडिलांनी मला संपर्क केला. मला म्हटले ताई माझा मुलगा शिकायला गेला होता, लॉकडाऊन झालंय लंडनमध्ये इंग्लंडमध्ये सगळीकडेच आणि त्यामुळे आता त्याला कुठे बाहेर जाता येत नाही. त्याच्या घरातलं राशन संपलं आहे. आता तो 4 दिवसापासून फक्त भात बनवून खाते आणि तो म्हणतोय जर 3 दिवसात माझी इथून व्यवस्था कुठे मला हलवलं नाही तर माझ्या घरातलं संपूर्ण धान्य अन्न सगळं संपलेलं आहे. मी फक्त 3 दिवस खाऊ शकतो एवढंच धान्य माझ्याकडे शिल्लक आहे. त्या विद्यार्थ्याला मोदीजींना मी सांगितलं आणि त्या विद्यार्थ्याला इंग्लंडच्या आपल्या भारताच्या एम्बेसीने संपर्क केला. दुसऱ्याच दिवशी त्या विद्यार्थ्याला इंग्लंडच्या आपल्या लंडनच्या एम्बेसीमध्ये त्याला आणायची सोय केली आणि त्या व्यक्तीला त्या विद्यार्थ्याला लंडनहून भारतामध्ये येणाऱ्या पहिल्या विमानामध्ये सोय करून आपल्या मुंबईपर्यंत आणायचं काम हे मोदीजींनी केलं. आणि हे एवढंच नाही, लंडन मुंबई तर विमानं चालू होते. तुम्हाला सांगते एक आपल्या गुजर समाजाची एक विद्यार्थिनी PhD करण्यासाठी फ्रान्समध्ये पॅरिस पासून 3 तासावर असलेल्या एका शहरामध्ये होती. एकटीच मुलगी त्या ठिकाणी PhD करत होती आणि तिचे फॅमिली मेंबर्सनी मला संपर्क केला. ब्राह्मणपुरीची एक फॅमिली माझ्याकडे आली आणि त्यांनी सांगितले की ताई आमची नातेवाईक आहे ती तिथे फ्रान्समध्ये अडकली आहे. आता फ्रान्समधून तर कुठलं विमान भारतात येत नव्हतं. मग त्या मुलीला आणायचं कसं परत? तर त्या विद्यार्थिनीला त्या ठिकाणी जिथे ती राहत होती तिथून तिला पॅरिसमध्ये आणलं. पॅरिसहून तिला बाय कार तिला लंडनमध्ये आणलं आणि लंडनहून येणाऱ्या विमानामध्ये ती मुलगी बसली आणि भारतामध्ये सही सलामत पोहोचली. म्हणजे हे सगळे एकेका विद्यार्थ्याला त्या ठिकाणी जो अडकला होता एकेका भारतीयाला तिथून काढायचं काम, सही सलामत आपल्या देशात आणायचं काम हे मोदीजींनी केलं.
आता रशिया युक्रेनचं युद्ध सुरू होतं, आपण सगळ्यांनी बघितलं. युक्रेनमध्ये आपल्या धडगावचा एक विद्यार्थी अडकला होता. त्या विद्यार्थ्याच्या वडिलांनी आम्हाला संपर्क केला आणि त्यांनी सांगितलं की आमचा मुलगा तिथे अडकला आहे, त्याला तिथून काढा. त्याचं संपूर्ण डिटेल मी घेतलं आणि डिटेल घेऊन आपल्या देशाचे जे परराष्ट्र मंत्री आहे जयशंकर यांना मी भेटायला गेली. त्यांना भेटून मी संपूर्ण डिटेल्स दिले आणि देऊन जेव्हा मी परत संसद भवनामध्ये येत होती, मागून मला अचानक कोणीतरी हाक मारली, हिना जी का जा रही हो. मी एकदम मागे वळून पाहिलं तर मोदीजी होते आणि मोदीजींनी मला हाक मारली. मी एकदम वळली आणि मी म्हटलं, साहेब मी माझ्या मतदारसंघातला एक विद्यार्थी आहे, युक्रेनमध्ये जिथे युद्ध सुरू आहे तिथे अडकलाय, तर त्याला सोडवण्यासाठी त्याची संपूर्ण माहिती घेऊन परराष्ट्र मंत्र्यांना मी भेटायला गेली होती. त्यांनी मला लगेच पंतप्रधान कार्यालयात बोलवलं आणि जयशंकरजी जे आपल्या देशाचे परराष्ट्र मंत्री आहे यांना सुद्धा बोलवलं आणि माझ्या समोर त्यांना सांगितलं की हा जो विद्यार्थी आहे याचा जो पत्ता त्यांनी दिलाय, हे शहर आपल्या युक्रेनमध्ये आपलं जे भारत सरकारचं एम्बेसी आहे इथून किती लांब आहे याची तुम्ही माहिती काढा. त्यांनी माझ्या समोर फोन केला युक्रेनमध्ये आणि समोरच्या अधिकाऱ्याने सांगितलं की 3 तासावर हे शहर आहे. मोदीजींनी लगेच फोन घेतला जयशंकरजींकडून आणि त्यांनी सांगितलं त्या ठिकाणी या शहरामध्ये आपला एक भारतीय विद्यार्थी MBBSचं शिक्षण घेण्यासाठी आलेला आहे, तो तिथे अडकला आहे, त्याला आपल्याला परत आणण्यासाठीची व्यवस्था करायची आहे, तुम्ही लोक तयार राहा, मी तुम्हाला सांगेल त्या वेळेला तुम्ही तिथे जायचं. आणि हा फोन ठेवला आणि दुसरा फोन त्यांनी उचलला मोदीजींनी आणि दुसरा फोन हा थेट रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना फोन केला मोदीजींनी आणि त्यांना सांगितलं की तुमचं जे रशिया युक्रेन युद्ध सुरू आहे तिथे आमचा एक भारतीय विद्यार्थी अडकलेला आहे, त्या विद्यार्थ्याला आम्हाला आणायचंय, तर माझी विनंती आहे पुतीन, तुम्ही तुमचं युद्ध हे 6 तासासाठी थांबवा. पुतीननी दुसऱ्या मिनिटाला सांगितलं, ठीक आहे मोदीजी, तुम्ही म्हणताय, मी तुम्हाला कळवतो, आम्ही हे युद्ध तुमच्यासाठी काही काळ थांबवू, तुम्हाला आम्ही एक सेफ विंडो देऊ, त्या विंडोमध्ये तुम्ही तुमचे जे विद्यार्थी असतील त्यांना तुम्ही काढून घ्या. 6 तास मोदीजींच्या एका फोनवर रशिया युक्रेनचं युद्ध 6 तास थांबलं आणि आपला धडगावचा विद्यार्थी हा सही सलामत तिथून पोलंडला आला आणि पोलंडहून विमानाने तो दिल्लीला आला. जेव्हा तो दिल्लीला आला, योगायोगाने मी पण दिल्लीतच होती, तो मला भेटायला आला, तर त्याच्याबरोबर एक तळोद्याचा पण विद्यार्थी होता. म्हणजे मला तर फक्त एकच विद्यार्थ्याची माहिती होती, पण युक्रेनच्याच एका दुसऱ्या युनिव्हर्सिटीमध्ये तळोद्याचा देखील विद्यार्थी हा त्या ठिकाणी अडकलेला होता. म्हणजे सांगायचं तात्पर्य हे आहे की मोदीजी हे आपल्या एक एक भारतीयाला मदत करण्याच्या भूमिकेमध्ये मोदीजी असतात. तुम्ही काँग्रेसचा काळ आठवा, ज्या वेळेला आपले सोल्जर्स बॉर्डरवर कोणी जर चुकून एखाद्या शेजारच्या देशाच्या बाउंड्रीमध्ये चाललं गेलं तर त्या टाइमाला आपल्या सोल्जर्सला शेजारच्या देश पकडून घ्यायचा, तर आपल्या भारताकडून कुठलीही त्यांना मदत मिळत नव्हती. आणि आज आपल्या देशातल्या सीमेवरच्या एकही व्यक्ती, सोल्जर असू द्या किंवा सामान्य नागरिकही असू द्या, जर कोणीही अडचणीत असेल तर त्याला मदत करायची भूमिका ही मोदीजींमध्ये आहे. आज मोदीजी हे असं कणखर नेतृत्व आपल्या देशाला मिळालंय जे आपल्या देशाला पुढे नेऊ शकतं. आजचं हे लोकसभेचं इलेक्शन हे गल्लीचं इलेक्शन नाही, हे दिल्लीचं इलेक्शन आहे, हे देशाचं इलेक्शन आहे. आणि म्हणून आपला देश आपण कोणाच्या हातात द्यायचं, आपला देश कोण चालवू शकतो याचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. आज मी तर ठामपणे सांगते, आमचे भारतीय जनता पार्टीचे कॅप्टन हे मोदी साहेब आहे. काँग्रेसचे लोक सांगू शकता का त्यांचं कॅप्टन कोण आहे? राहुल गांधी, जे कागद बघून बघून असे त्यांचे भाषण संसद भवनात करतात. मी तुम्हाला सांगते, माझ्या डोळ्यासमोरचा किस्सा, एकदा राहुल गांधी भाषण करायला उभे राहिले, असं कागद समोर ठेवून असं भाषण करत होते, अचानक ते कागद उडून गेलं, साईडला उडून गेलं, तर 2 शब्द ते बिना कागदाचं बघू शकले नाही, असं कागद शोधून राहिले कुठे गेलं. जो माणूस बिना कागदाचं भाषण नाही करू शकत, तो माणूस आपला देश चालवू शकतो का? तुम्हाला वाटतं का आपला देश आपण अशा माणसाच्या हातात द्यावा जो आपल्या देशाचं पूर्ण 60-70 साल आपल्या देशाचं वाटोळं काँग्रेसनी केले? आणि आज या ठिकाणी मत मागायला येत असताना विरोधक सुद्धा मान्य करतात की वरती तर मोदीजीच येणार आहे, वरती तर मोदी सरकारच येणार आहे. मग वरती जर मोदी सरकार येणार आहे
तर मग तुम्ही इथे काँग्रेसच्या माणसासाठी का मतं मागतात? म्हणजे तुम्हाला काय इथला विकास थांबवायचा आहे का? इथला विकास काही खुंटवायचा आहे का तुम्हाला? जर दिल्लीमध्ये मोदीजी येणार तर इथे पण भारतीय जनता पार्टीचं खासदार निवडून येईल, तेव्हाच इथला विकास होणार. काँग्रेसचा खासदार आला तर विकास थोडी होऊ शकतो. हे जे दोघं नेते आपल्या शहादा तालुक्यातले जे विरोधामध्ये आज गावोगाव जाऊन आमच्या विरोधात भाषणं करतात, मला यांनाही विचारायचंय, खरं सांगा छातीवर हात ठेवून, तुम्हाला तरी हे विश्वास आहे का की या पुढच्या 5 वर्षात हा व्यक्ती जो तुमचा उमेदवार आहे हा मतदारसंघामध्ये येईल आणि थांबेल? त्याचे वडील 35 वर्षात मतदारसंघात थांबले नाही, हा व्यक्ती येऊन थांबेल असं तुम्हाला तरी वाटतं का? तुम्ही जे बोलताय, तुम्ही काय बोलताय, कशाबद्दल बोलताय याचं तर थोडं भान ठेवा. केसी पाडवी साहेब 2.5 वर्ष आदिवासी खात्याचे मंत्री होते आणि नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यांच्या पालकमंत्री असतानाच्या कार्यकाळामध्ये ते शहाद्यामध्ये किती वेळा आले? शहाद्याच्या विकासासाठी त्यांनी काय केलं? मी तर मागच्या अर्ध्या तासापासून पूर्ण पाडा वाचून टाकला की आम्ही काय काय केले. पण यांनी 2.5 वर्षामध्ये हे शहाद्यात किती वेळा आले? आज मी आहे, गावित साहेब आहे, राजेश दादा आहे, आम्ही सगळेजण शहाद्याच्या विकासासाठी वेळोवेळी इथे मिटिंगा घेतो, इथे आढावा बैठका घेतो. आपल्या शहादा शहराचा विकास कसा होईल, या तालुक्याचा विकास कसा होईल यासाठी आम्ही या ठिकाणी एवढा प्रयत्न करत असतो. हे लोक काँग्रेसचे जे पुढारी आहे यांनी, केसी पाडवी साहेबांनी एकही मीटिंग या 2.5 वर्ष त्यांच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळामध्ये आपल्या भागात घेतली नाही. आणि आता आदरणीय मकरंद सरांनी सांगितलं की पूर्वीच्या काळात सुद्धा निवडणुकीला उभं राहिल्यानंतर 5 वर्ष गायब होऊन जायचे, 5 वर्षानंतरच यायचे. हे असे लोक आहे, हे आपल्या भागाचा विकास तर करू शकत नाही, उलट आपल्या भागाचं वाटोळं यांनी एवढी वर्ष केलेले. म्हणून माझी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी विनंती आहे, आता तर काय आहे, राजेश दादा आम्ही पण सोबतच आहे, त्याच्यामुळे आता आमचं ठरून गेले ते माझा प्रचार करणार आणि 4 महिन्यानंतर मी त्यांचा प्रचार करणार, त्यामुळे काहीच अडचण नाहीये. आमचं पण आता फेविकॉल का जोड है, तुटेगा नाही असं आमचंही आता होऊन गेले. त्यामुळे जोरात आपल्याला आपल्या या भागाचा विकास करायचा आहे, आपल्याला शहादा शहराचा विकास करायचा आहे, शहादा तालुक्याचा विकास करायचा आहे. आणि माझा विश्वास आहे की आपल्या जर शहादा शहर आणि शहादा तालुक्याचा विकास झाला, आपला हा भाग समृद्ध झाला, तर आपोआप आपला जिल्हा देखील हा समृद्धीकडे जाईल. आज आपल्याला मोदीजींसारखं कणखर नेतृत्व भेटले, आपल्याला सगळ्यांना पुन्हा तिसऱ्यांदा आपल्याला मोदीजींचं सरकार आपल्या देशात आणायचंय. आणि त्यासाठी आपण येणाऱ्या 13 तारखेला मतदान आहे. मतदानाच्या दिवशी आपण सगळ्यांनी कमळ या चिन्हासमोर बटन दाबून मला मतदान करून मोदीजींचे हात पुन्हा बळकट करायचे आहे अशी तुम्हाला सगळ्यांना मी या ठिकाणी विनंती करते. आपण 550 वर्षापासून ज्या वेळेची, ज्या क्षणाची आपण प्रतीक्षेत होते, ते स्वप्न, ते क्षण हे आज साकार होताना आपल्याला आपल्या डोळ्यांनी पाहायला मिळते. आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी मी सांगू इच्छिते की राम मंदिराचं जे स्वप्न होतं, मी खरोखर आपण सगळेजण, तुम्ही, मी, सगळे आपण फार भाग्यशाली आहोत की आपल्याला अयोध्येमध्ये त्या ठिकाणी मंदिराची निर्मिती होताना आपण आपल्या डोळ्याने बघू शकत आहोत. अनेक लोक, हजारो लोकांनी त्या ठिकाणी राम मंदिर झालं पाहिजे यासाठी संपूर्ण आयुष्य खूप त्यांनी प्रयत्न केले, त्यांचं आयुष्य खपून गेलं. पण दुर्दैवानं असे बरेच लोक आहे त्यांना हा क्षण बघता आला नाही. आपण, तुम्ही, आम्ही सगळेजण खरोखर खूप भाग्यशाली आहोत. आणि आपण सगळेजण मनापासून विचार करा की मोदीजी नसते तर हे क्षण आपल्याला, तुम्हाला, आम्हाला बघायला मिळालं असतं का? आज आपल्याला अयोध्येमध्ये राम मंदिराची निर्मिती होताना पाहायला मिळते. आपल्या सगळ्यांचं स्वप्न होतं. मी 2 दिवसापूर्वी ज्या वेळेला शहादा शहरातून आपली रॅली निघाली त्यावेळेला मी बघितलं, प्रत्येक 2-3 घरावर प्रभू श्री रामाचा झेंडा हा त्या ठिकाणी लावलेला मी शहादा शहरामध्ये पाहिला. आणि त्यामुळे ही आपल्या सगळ्यांची असलेली आस्था ही आज खऱ्या अर्थानं साकार होताना मोदीजींमुळे आपण सगळेजण बघू शकत आहोत. काँग्रेस पक्षाकडे तर आता काय राहिले, काय मुद्दाच नाही बोलायला. त्यामुळे आता ते एकच अपप्रचार करतात, संविधान आरक्षण, संविधान आरक्षण एवढंच बोलतात. मला या काँग्रेसच्या सगळ्या पुढाऱ्यांना एक गोष्टीची आठवण करून द्यायची, काय आहे, आजकाल फार विसर पडायला लागला. इथे जे काँग्रेसचा प्रचार करतात त्या सगळ्यांनाच फार विसर पडायला लागलाय. तर 2019 मध्ये केसी पाडवी साहेब हे लोकसभेला काँग्रेसचे उमेदवार होते. माझ्या समोर काँग्रेसकडून ते उभे होते, आज त्यांचा मुलगा उभा आहे. 2019 मध्ये प्रचाराला येत असताना त्यांचा एकच प्रचार होता, भाजपवाल्यांना मतं देऊ नका,
यांना मतदान करणार तर तुमचं आरक्षण चाललं जाईल. हाच प्रचार 5 वर्षापूर्वी पण यांनी केला. 2019च्या निवडणुकीत तुम्ही सगळ्यांनी मला मतदान केलं, मोदीजी देशाचे पंतप्रधान झाले. 5 वर्षामध्ये आपलं कुठलंही आरक्षण अर्धा इंच सुद्धा इकडे तिकडे झालंय का? सांगा बरं, कुठलंही आरक्षण आपलं गेलं का? नाही गेलं. उलट या 5 वर्षात मोदीजींनी गोरगरीब लोकांना एवढ्या साऱ्या योजना दिल्या. गरीब कल्याण अन्न योजना, मोफत धान्य देण्याची योजना. या काँग्रेसच्या काळामध्ये तर यांनी गोरगरिबांना पण सोडलं नाही, त्यांना पण रेशनचं धान्य हे पैसे घेऊन द्यायचे. आज मोदीजींच्या सरकारने मोफत धान्य गोरगरिबांना देण्याची योजना सुरू केली आहे. आणि फक्त आतासाठीच नाही, पुढचे 5 वर्ष पण गोरगरिबांना गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत मोफत धान्य देण्याची योजना ही पुढचे 5 वर्ष देखील सुरू राहणार आहे. मोदीजींनी देशाला आझादी मिळून एवढी वर्ष झाली, कधीच देशाच्या सर्वोच्च पदावर आदिवासी समाजाचा व्यक्ती विराजमान झाला नाही. मोदीजींनी हा विचार केला की 75 वर्ष झाले देशाला आझादी मिळून, एवढ्या वर्षात कुठलाही आदिवासी व्यक्ती हा देशाच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचला नाही. तर हे काम मोदीजींनी केलं आणि एका अत्यंत गरीब आदिवासी परिवारातली महामहिम द्रौपदी मुर्मूजींना आज देशाचं राष्ट्रपती बनवायचं काम हे मोदीजींनी केले. जो व्यक्ती आदिवासी समाजाचा, एससी समाजाचा एवढा विचार करतो, तो व्यक्ती कस काय आदिवासींच्या विरोधात आणि एससी समाजाच्या विरोधात राहणार आहे? उलट या काँग्रेसच्या पुढाऱ्यांना मला विचारायचंय, हे लोक ज्या वेळेला प्रचार करतात हे सांगतात की एवढी वर्ष आम्ही आदिवासींसाठी काम केलं. अहो, यांनी काय काम केलं? माझं तर हे स्पष्ट मत आहे की जर काँग्रेसच्या लोकांनी इमानदारीने आदिवासी आणि एससी समाजासाठी काम केलं असतं तर आजही आपले समाजाचे लोक हे साध्या घरात राहिले नसते, प्रत्येकाला घरकुल मिळून प्रत्येक जण पक्क्या घरात राहिलं असतं. पण हे झालेलं नाही, आपल्याला दिसतंय आपल्या डोळ्याने. आणि हे जे आपला एससी एसटी समाज जो मागे राहिलाय तो या काँग्रेसच्या लोकांमुळे राहिलाय. आज मोदीजी हे ज्या वेळेला हे लोक आरक्षणावर बोलतात, मला एक सगळ्या काँग्रेसच्या पुढाऱ्यांना पण आणि ज्यांनी सामान्य जनतेमध्ये गैरसमज पसरवलाय, मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय की ज्या वेळेला 2019 मध्ये मोदीजींचं सरकार आलं तेव्हा भारतीय जनता पार्टीचे 302 खासदार निवडून आले आणि मित्र पक्षाचे खासदार हे 150 खासदार होते. आता 302 अधिक 150 किती होतात? 450च्या पुढे. जर 2019 मध्ये मोदी साहेबांकडे 450 खासदार होते तर 450 खासदार असताना आपलं संविधान बदललं नाही, आरक्षण गेलं नाही, मग आजच जाणार आहे का 400 खासदारवर? मग मोदीजींनी जर नारा दिला अब की बार 400 पार, तर यांना का त्रास होतोय? यांना आता गणित पण आपण शिकवायचं का? 450 मोठं का 400 मोठं? म्हणजे बोलायला काहीही बोलायचं आणि लोकांची दिशाभूल करायची. संविधान जे बाबासाहेबांनी संविधान तयार केले त्यामध्ये एससी एसटी समाजाला जे आरक्षण दिले ते आरक्षण कोणीच काढू शकत नाही. आणि या देशात काही या जगात असं कोणी जन्माला आलेलं नाही जे आदिवासींचं आणि एससी समाजाचं आरक्षण काढेल. कोणाच्या बापामध्ये दम नाही आरक्षण काढायचं. आणि तुम्हाला एक या ठिकाणी निश्चितपणे सांगू इच्छिते की हे जेवढं आरक्षणावर जे लोक बोलताय यांनीच घटना दुरुस्ती कितीतरी वेळा केलेली आहे. मी तर जे काँग्रेसचे या ठिकाणी आदिवासी पुढारी बोलतात आरक्षणावर, जे लोक बोलतात संविधानावर, त्या सर्व आदिवासी समाजाचे जे काँग्रेसचे पुढारी आहे त्यांना तर मी या ठिकाणी ओपन चॅलेंज करते. पुढच्या 5 वर्षामध्ये मोदीजींचं सरकार तर येणारच आहे, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी पुन्हा या ठिकाणी खासदार होणार आहे. पुढच्या 5 वर्षामध्ये आपलं आरक्षण तर बदलणार नाही, पण जर कधी आपल्या आरक्षणाला थोडासाही ठेस लागली तर मी कायमस्वरूपी राजकीय संन्यास घेईल, राजकारण सोडून देईल, जनतेपुढे कधी मतं मागायला जाणार नाही. पण हे काँग्रेसचे पुढारी हे असं करतील का? जर 5 वर्षामध्ये आपलं आरक्षण गेलं नाही, आपल्या संविधानाला कुठलाही धक्का लागला नाही, तर हे काँग्रेसचे पुढारी हे संन्यास घेतील का? हे राजकारण सोडतील का? हे यांनी सांगावं. गोरगरीब साधी भोळी जनतेला दिशाभूल करायचं काम हे लोक करतात.
विकास तर केला नाही एवढ्या वर्षात यांनी, आणि आता उलट सुलट बोलून लोकांमध्ये दिशाभूल करायचं काम हे लोक करत आहे. पण मी सगळ्यांना आपल्याला विश्वास देते की कुठलंही आपलं आरक्षण जाणार नाही. आज शेवटी आम्ही या ठिकाणी आदिवासी समाजाचे लोकप्रतिनिधी म्हणून तुमच्या समोर उभे आहोत. आम्ही पण आरक्षणच्याच जागेवर उभे आहोत. आरक्षणाला जर धक्का लागला तर बाकीच्यांचा नंतर होईल, पहिले तर नुकसान आमचं होणार आहे ना. त्याच्यामुळे आम्ही या ठिकाणी असं होऊ देणार का? शेवटी कुठलंही बिल हे पास होतं संसदेमध्ये, सर्व खासदारांचं मतदान लागतं. आज 150 खासदार आदिवासी आणि एससी समाजाचे संसदेमध्ये आहे, जे आरक्षणच्या जागेवरून निवडून येतात. ते करणार काय मतदान? ते त्या ठिकाणी जाऊन या ठिकाणी अशा चुकीच्या गोष्टी होऊ देणार का? आणि शेवटची सही, एखादा कायदा देशात बनवण्यासाठी शेवटची सही ही देशाच्या राष्ट्रपतीची लागते. महामहिम द्रौपदी मुर्मू या स्वतः आदिवासी समाजाच्या आहे, त्या असा कुठला चुकीचा निर्णय होऊ देणार आहे का? हे सगळे काँग्रेसचे ठग गँग आहे, खोटी बोलणारी गँग आहे. यांच्याकडे मुद्दे नसल्यामुळे लोकांची हे लोक दिशाभूल करतात. मला आपल्या सगळ्यांना एवढीच या ठिकाणी आजच्या सभेच्या निमित्तानं विनंती करायची आहे की या खोटं बोलणाऱ्यांकडे अजिबात लक्ष देऊ नका. यांच्याकडे आता मुद्दे नाही, विकासावर हे बोलू शकत नाही, मग दुसरं काय लोकांमध्ये बोलणार? तर काहीतरी खोटं नाटं हे बोलतात. पण आपण सगळेजण मोदीजींकडे बघून या देशाचा विकास करायचा आहे आणि आपल्याला आपल्या भागाचा विकास करायचा आहे. त्यामुळे येणाऱ्या 13 तारखेला आपण सगळ्यांनी कमळ या चिन्हासमोर बटन दाबून आपण मतदान करा आणि मला निवडून द्या, जेणेकरून मोदीजींचे हात बळकट होतील आणि आपोआप आपल्या भागाचा विकास होईल. आपल्याला आजच्या सभेच्या निमित्तानं अजून एक विनंती करते. 10 तारखेला आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजी हे नंदुरबारला सभेसाठी येत आहे. आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येने नंदुरबारला सकाळी 9 वाजता उपस्थित राहावं अशी आपल्या सगळ्यांना मी विनंती करते. आणि आपण सगळेजण या येणाऱ्या निवडणुकीमध्ये मला भरपूर आशीर्वाद द्याल अशी या ठिकाणी विनंती करून इथेच थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई. नक्कीच तुमच्या विकासाचं विजन ऐकून ही शहादेकर जनता आपल्या 13 तारखेला कमळाच्या चिन्हासमोर मोहर लावेल. यानंतर राज्याचे आदिवासी विकास मंत्री आदरणीय डॉक्टर विजयकुमार गावित साहेबांना मी विनंती, आपल्या सगळ्यांना विनंती आहे, शेवटची 2 भाषणं राहिली आहेत, आपण बसून घ्यावं. या महिलांना सर्वांना विनंती आहे, आपण जागेवरती बसून घ्यावं. वेळ कमी आहे, 10 मिनिटांमध्ये आपण हे सगळं संपवणार आहोत. डॉक्टर विजयकुमार गावित साहेब आपल्याला संबोधित करतात. बरं, भूक लागली असेल तर जाऊ दे त्यांना. नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय उमेदवार सन्माननीय डॉक्टर हिनाताई गावित यांच्या प्रचाराच्या निमित्तानं या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेल्या सन्माननीय उमेदवार डॉक्टर हिनाताई गावित, माझे विधिमंडळातील सहकारी मित्र सन्मान्य भीमरावजी केराम, माजी आमदार सन्मान्य संजयजी पुराम, आपल्या भाजपाचे राज्याचे महामंत्री सन्मान्य विजूभाऊ चौधरी, सन्मान्य दीपक बापूजी, सन्मान्य मकरंदजी, सन्मान्य नूरजी, सन्मान्य शितोळीताई, सन्मान्य कुंवरजी, सर्व मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि या तालुक्याच्या परिसरातून आलेले सर्व वडीलधारी, माताबंधू, भगिनी, तरुण मित्र आणि माझ्या पत्रकार बांधवांनो, आपण या ठिकाणी वक्त्यांची भाषणं आपण ऐकलीत. आपण राजकारणात आल्यानंतर सातत्यानं नंदुरबार जिल्हा निर्माण झाल्यानंतर जिल्ह्यामध्ये ज्या ज्या गोष्टी मूलभूत गरजा म्हणून करण्याच्या होत्या त्या बरेच अंशी आपण या ठिकाणी केल्या आहे. आपण जर बघितलं केंद्र शासनामध्ये
हिनाताई खासदार म्हणून निवडून आल्यानंतर या ठिकाणी मेडिकल कॉलेज सुरू करण्यासाठी ताईंनी कोरोनाच्या काळामध्ये प्रयत्न केले. मी आरोग्य शिक्षण मंत्री असताना त्या काळामध्ये मी नंदुरबारचं मेडिकल कॉलेज मी जाहीर केलं होतं. पण या काँग्रेसच्या घाणेरड्या राजकारणामुळे यांनी त्याचं क्रेडिट मला मिळेल आणि म्हणून त्याच्यासाठी त्यांनी आपल्याला सिव्हिल हॉस्पिटल दिलं नाही. त्यांनी जर हे सिव्हिल हॉस्पिटल आपल्याला दिलं असतं तर हे मेडिकल कॉलेज 2012 मध्ये सुरू झालं असतं. आपल्या या नंदुरबार जिल्ह्याच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून सर्वांना फायद्याचं झालं असतं. आपण मेडिकल कॉलेजमध्ये नुसतं विद्यार्थ्यांना शिकण्यासाठीच नसतं तर त्या या मेडिकल कॉलेजमध्ये सर्व तज्ज्ञ डॉक्टर असतात आणि त्यामुळे जिल्ह्यातील सर्व जे काही रुग्ण असतात वेगवेगळ्या रोगाचे त्यांना त्या ठिकाणी मोफत सेवा दिली जाते. ती सेवा या ठिकाणी उपलब्ध झाली असती, परंतु ते त्यावेळेला होऊ शकलं नाही. हिनाताई खासदार झाल्यानंतर केंद्रीय मंत्र्यांना विनंती करून कोरोनाच्या काळात अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये हे मेडिकल कॉलेज या ठिकाणी सुरू झालं. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी आरोग्याच्या सुविधा उपलब्ध झाल्या. आपण जर या जिल्ह्याकडे नजर टाकली, आजूबाजूला आपल्याला नद्या आहेत, नर्मदा नदी आहे, तापी नदी आहेत. हे मोठ्या मोठ्या नद्या असताना सुद्धा आपण पाणी नद्यांमध्ये बघतोय, बॅरेजेस मध्ये बघतोय, पण आपण आपल्या शेतामध्ये पाणी घालू शकलो नाही. आणि म्हणून आम्ही एक विजन म्हणून आम्ही बघायला लागलो. मी मधल्या काळामध्ये आदिवासी खात्याचा मंत्री असताना धरणांना भरपूर पैसा दिला. हे बॅरेजेस आहे, या बॅरेजेसना पण पैसे दिले, परंतु या ठिकाणी नंतर आपण त्याच्यामध्ये निधी देऊ न शकल्यामुळे धरणं अर्धी राहिलीत, काहींचे कॅनल राहिलेत. आणि म्हणून आता आपलं सरकार आल्यानंतर आम्ही देवेंद्रजींना विनंती केली की आपण जे काही अपूर्ण धरणं आहे त्या धरणाला पैसे दिले पाहिजेत. त्यांनी 7 धरणांना नवीन मान्यता दिली आणि ते 7 धरणं आता पूर्ण होतील. परंतु आपल्या जिल्ह्याला या ठिकाणी कमी खर्चामध्ये होणारे 2 धरणं आपल्याला या ठिकाणी आपण प्रस्तावित केली आहे. त्याच्यामध्ये नर्मदेतलं पाणी आपण या तापी खोऱ्यामध्ये आणून जवळजवळ 100 एकर जमिनीला आपण पाणी देतोय. त्याचबरोबर या ठिकाणी 32 केवी वीज निर्मिती करतोय आणि त्याचबरोबर या ठिकाणी शहादा शहराला आणि तळोदा शहराला आपण गुरुत्वाकर्षणाने पाणी देणार आहे. ग्रॅव्हिटेशनलने पाणी देण्याचा हा प्रकल्प आहे. हा प्रकल्प आपण पूर्वीपासून करत होतो, कारण नर्मदा खोऱ्यातलं पाणी आपल्याला खाली आणायचं होतं आणि त्या पाणी आणताना आपल्याला कुठे पाणी उचलावं लागत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये त्याचं नियोजन करत असताना केसी पाडवीने त्या पाणी आणायला विरोध केला आणि तो विरोध केल्यामुळे आपण खाली पाणी आणू शकलो नाही. परंतु आता मी मंत्री झाल्यानंतर ते आपण ते धरण बांधण्याचं जो प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्ट आता अंतिम मान्यतेला आहे. तो प्रोजेक्ट झाला तर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला शेतीला पाणी मिळणार आहे आणि शेतीला पाणी मिळत असताना जो विजेचा खर्च आहे तो सुद्धा लागणार नाही. आणि अशा पद्धतीनं आपण पाणी आणतोय. जी माणसं विकासाच्या गोष्टी केल्या पाहिजे ते माणसं विकासाच्या गोष्टी करत नाही, विकासाला खी बसवण्याचं काम सातत्यानं चाललेलं आहे. आणि म्हणून आपल्याला अशा माणसांना मदत करायची का हे ठरवलं पाहिजे. जो आमदार आपल्याकडे पण 20 वर्ष आमदार राहिला, त्या भागामध्ये विकास झाला का, शहराचं काय केलं, या सर्व गोष्टी आपण डोळ्यासमोर ठेवा. या भागात रस्ते नव्हते पाहिजे त्या प्रमाणामध्ये. वास्तविक या भागामध्ये आपण केळीचं उत्पन्न घेतो, पपईचं उत्पन्न घेतो. रस्ते चांगले असले पाहिजे, नाहीतर केळी आणि पपई खराब होतात. त्याच्याकडे कधी लक्ष न देता रस्ते झाले नाही, काय झाले नाही, तरी आपण पण त्यांना फार पोसण्याचं काम केलं. आणि पोसलं म्हणून त्याला असं वाटायला लागलंय की आपल्याला विकास नाही केला तरी आपल्याला या ठिकाणी लोक मतं देतील. आणि या भावनेने त्याने आपल्या मुलांना उभं केलंय. त्याला वाटतं त्याला मतं दिले, इतके दिवस पोसलं म्हणून पोराला पोसतील असं वाटलंय आणि म्हणून त्याला उभं केलंय.
मुलाला इथलं काही माहित नाही, मुलाला आदिवासींची भाषा येत नाही, इथलं काही माहित नाही. त्यांना वाटतं की वकील माणसाला उभं केलं तर वकिलाला लोक निवडून देतील. पण आपल्या माहितीसाठी सांगतो, हिनाताई डॉक्टर पण आहे, हिनाताई वकील पण आहे, हे आपल्याला या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे. आणि अशा पद्धतीने दोन्ही डिग्र्या असलेल्या लोकसभेमध्ये उत्कृष्टपणानं आपला क्षेत्रातले विषय मांडण्याचं काम ताईने सातत्यानं त्या ठिकाणी चांगलं केलं आहे. एवढंच नाही, परदेशामध्ये सुद्धा देशाचं नेतृत्व करत असताना वेगवेगळ्या ठिकाणी चांगल्या रीतीने देशाचं महत्व पटवून दिलं. देशामध्ये होणाऱ्या विकासाची कामं आणि देश कशामध्ये विकास करतोय हे सुद्धा परदेशामध्ये पटवून देण्याचं काम हिनाताईंनी केलं. एवढंच नाही तर आदरणीय मोदी साहेबांचा आणि पक्षाचा इतका विश्वास आहे, कुठलाही विषय ऐन वेळेला मांडायचा वेळ आली तर हिनाताईंना, हिनाजी आपको ये रखने का है म्हणून हिनाताईंना ते सांगू शकतात. एक विश्वासाचे कार्यकर्ते म्हणून हिनाताईकडे त्यांचं निश्चितपणानं बघण्याची भूमिका तयार झाली आहे. म्हणून आपण जर बघितलं एकंदरीत हिनाताईच्या 10 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये हिनाताईंना सतत 7 वर्ष संसद रत्न पुरस्कार मिळाला. आणि एवढंच नाही तर 5 वर्ष सतत मिळाला तर त्याला संसद रत्न पुरस्कार 7 वर्ष मिळाला तर महासंसद रत्न पुरस्कार म्हणून दिला जातो, तो सुद्धा हिनाताईंना मिळाला. आणि या देशामधली पहिली महिला खासदार आहे जिला 7 वेळा संसद रत्न पुरस्कार मिळून नंतर तिला महासंसद रत्न पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार तुमचा आणि तुमच्या सर्वांचा सन्मान होतो याच्यामध्ये. कारण माणसं ज्या वेळेला कोणाला पुरस्कार मिळतो, तो पुरस्कार मिळत असताना त्याच्या पाठीमागे कोण आहे, त्यांचं महत्व काय आहे, हे लोक त्याच्यावर विचार करून त्या लोकांना त्याचं श्रेय देतात. ते श्रेय तुमचं आहे, तुमच्या सर्वांचं आहे. तुम्ही हिनाताईला 2 वेळाला निवडून दिलं आणि निवडून दिल्यामुळे हिनाताईला संधी मिळाली. त्या संधीचं चीज हिनाताईने निश्चितपणानं केलं आणि अशा पद्धतीनं एक चांगलं नेतृत्व आपण या ठिकाणी निर्माण केलं असं म्हणावं लागेल. या ठिकाणी आपल्या भागामध्ये केळी, पपई मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्न होत आहे आणि म्हणून रस्ते चांगले झाले पाहिजे. म्हणून आता आम्ही ठरवलं आहे की या जिल्ह्यातले जितके सर्व रस्ते आहे, कच्चे रस्ते आहे, ज्या ठिकाणी पुलं नाही, फरशे नाही, ते असे रस्ते आपण पुढच्या 6 महिन्यामध्ये त्यांना सर्व मंजुरी देणार आहे. जेणेकरून आमच्याकडे सर्व रस्ते चांगले झाले पाहिजे ही भूमिका आम्ही घेतलेली आहे. या जिल्ह्यातला रस्ता या ठिकाणी चांगला होईल, 12माही होईल, हे तुम्हाला या ठिकाणी निश्चितपणानं मी सांगू इच्छितो. आजकाल लोक काय करतात, आम्ही रस्ते मंजूर केले मोठ्या प्रमाणामध्ये आणि रस्ते मागच्या 15 वर्षामध्ये जेवढे रस्ते मंजूर झाले नाही ते मी 1 वर्षामध्ये केले या जिल्ह्यामध्ये. आणि हे रस्ते मंजूर झाले माहिती आहे, माहिती असताना सुद्धा काही बांडळ असतात, ते काय सांगतात, हा रस्ता झाला नाही म्हणून मोर्चे काढतात, हा रस्ता झाला नाही म्हणून उपोषण करतात. त्यांना माहिती असतं, लोकांना वेड बनवायचं काम करतात. त्यांना लोकांना दाखवतात आम्ही उपोषण केलं म्हणून रस्ता या ठिकाणी मंजूर झाला, पण हे रस्ते पहिलेच आम्ही मंजूर केलेले आहे. त्याचं श्रेय घेण्याचं काम ही माणसं करतात. अशा माणसांपासून आपण सावध राहिलं पाहिजे. कारण ह्या माणसांना माणूस कसं असतंय की उपोषण केलं, बाकीचं केलं तर मग कुत्रा जेव्हा खाली चालतो ना, गाडीच्या खाली कुत्रा, तेव्हा त्याला वाटतं मीच गाडी उडतो, तसे हे आहे. आणि म्हणून यांच्यापासून सावध राहा. या माणसांना फार पोचलंय आम्ही. त्यांना असं वाटतं मी सांगायचो जा तेवढं काम करून घ्या, आणि माझ्याकडून मग मला सांगितलं साहेब हे काम करायचं, मी करून दिलं, मग खालच्यांना सांगायचं मी लय उनू म्हणे, असं सांगण्याचं काम केलं. हे आता यांचे विषय संपलेले आहे. काय झालेलं आहे, यांच्या खिडक्या बंद झालेल्या आहेत. यांना खिडक्या बंद झालेल्या आहेत, त्यांच्या जुन्या खिडक्या आठवू लागल्या यांना. आणि ह्या सर्व ज्यांचे खिडक्या पूर्वी चालू होत्या सर्वांच्या खिडक्या इथून तिथून बंद झाल्या, नंदुरबार पासून शहादा तालुक्यापर्यंत, आणि वरती पण बंद झाल्या. म्हणजे खिडक्या बंद करण्याचं काम तुम्ही लोकांनी चोखपणानं केलेलं आहे.
आता या खिडक्या कधीही उघडणार नाही, याची जबाबदारी तुमची आहे. या खिडक्यांनी काय काय केलं तुम्हाला कळलंय आणि म्हणून त्याच्यासाठी हे बंद करणं गरजेचं होतं. आम्ही तर बंद केल्या, आता तुम्ही सुरू करू देऊ नका, एवढेच तुम्हाला विनंती करायची आहे. या ठिकाणी निश्चितपणाने शहादा आर्थिक शहर आहे, तसा आर्थिक तालुका आहे आणि जी सुबकता आज शहादा तालुक्यामध्ये आहे ती सुबकता आपल्याला आणायची आहे. आदरणीय अण्णासाहेबांनी एक सहकार क्षेत्र मोठं उभं केलं. शेती चांगली व्हावी म्हणून या ठिकाणी लिफ्ट इरिगेशन केलं आणि लिफ्ट इरिगेशन करून हे सहकार क्षेत्र मोठं होईल, आमचा इथला शेतकरी सुखी संपन्न होईल, ही भावना अण्णासाहेबांची होती आणि त्यांनी त्या पद्धतीने प्रयत्न केले. मीही लहान होतो, अण्णासाहेबांबरोबर बोट धरून जाण्याचा मलाही त्यावेळेला संधी मिळाली. बऱ्याचशा वेळेला अण्णासाहेब यायचे, विजू हा पत्र टाईप करून आण म्हणायचे. मी 7वी 8वी मध्ये होतो आणि त्यावेळेला हे सर्व करत होतो आपण आणि त्याच्यासाठी या ठिकाणी बरंच हातभार लावण्याचं काम केलं. अण्णासाहेब ज्या पद्धतीने मेहनत करत होते, ज्या पद्धतीने उलट्या प्रवाह वाहत असताना जी ताकद वापरत होते, जे त्यांनी वापरत असताना त्यांच्यामध्ये जे टॅक्टिक्स होत्या त्या मी त्यांच्या अण्णासाहेबांच्या जवळून पाहिल्या लहानपणी आणि म्हणून आम्हाला वाटायचं अण्णासाहेब उलट्या दिशेने कसे वाहू शकतात. याच्यावर जेव्हा कल्पना करायची तर माणसामध्ये एक शक्ती असते आणि ती हिम्मत अण्णासाहेबांमध्ये होती. म्हणून मी बापूंना पण सांगायचो, बापू जे झालं ते जाऊ दे, आता या पुढच्या काळामध्ये हे सहकार क्षेत्र बळकट करण्याचं काम निश्चितपणानं हिनाताई, मी, राजेश पाडवी, बापू आम्ही या ठिकाणी करू आणि या ठिकाणी हे उभं करू. पूर्वीचं जे या ठिकाणी वैभव होतं ते वैभव पुढे चालू राहील, चांगल्या रीतीने चालू राहील, इतक्या शेतकरी बांधवांना त्याचा त्रास होणार नाही याची जबाबदारी निश्चितपणाने आम्ही घेऊ, एवढंच मला या निमित्तानं सांगायचं आहे. कारण की ह्या गोष्टी सुरू झाल्या तर चांगल्या रीतीने होऊ